नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपापले माईक्स आणि माईक म्यूट करावेत आणि कॅमेरे स्विच ऑफ करावेत. मैत्रसंवादच्या कार्यक्रमाला मी मीनाक्षी सत्रे खानजोडे आपल्या सर्वांचे स्वागत करते. मैत्रचा आजचा हा आपला 6वा कार्यक्रम. मैत्र. मित्रांनी मित्रांसाठी मैत्रीच्या भावनेने काहीतरी करावं एवढी माफक या मागची कल्पना आहे. आज आपण समाजात अनेक यशस्वी झालेले लोक विविध क्षेत्रात पाहतो. त्यांच्या मुलाखती टीव्हीवर, यूट्यूबवर आणि अनेक समाज माध्यमांवर पाहतो. पण मग विचार केला की आपल्याबरोबर शिकलेले आपलेच मित्र आणि मैत्रिणी आज यशाच्या अनेक पायऱ्या चढलेले आहेत. मग त्यांच्याशी आपणच का गप्पा मारू नये? त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांच्या पाठीवर मस्त रे मित्रा म्हणत मनापासून दिलेली थाप म्हणजे मैत्र. दुसऱ्याकडे जे उत्तम आहे आणि ज्याचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो अशा विचारांनी आपापसात एक संवाद साधावा हा संवादचा हेतू आहे. व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरून आपली मतं न बनवता हा सोशल मीडियाचा पडदा बाजूला सारून आभासी का होईना पण संवाद साधण्याचा एक प्रयत्न. अतिशय आनंद होतो आहे की आपल्याच बरोबर शिकलेले 2 डॉक्टर्स आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आयुर्वेद ही आपल्या भारतातील एकेकाळी अतिशय प्रगत अशी चिकित्सा पद्धती काळाच्या कसोटीवर आजही खरी उतरते आहे. आज आपण यांना ते केवळ डॉक्टर्स आहेत म्हणून इथे बोलवलेलं नाही, तर आयुर्वेदिक डॉक्टर्स होऊन आयुर्वेदाशी एकनिष्ठ राहत आज त्यांची जवळजवळ 18 ते 20 वर्षांची प्रॅक्टिस झालेली आहे. तर आता मी या आपल्या व्हर्च्युअल मंचावर आमंत्रित करीते आपली मैत्रीण आणि आजच्या या वेद आयुर्वेदाचा कार्यक्रमाची एक प्रमुख पाहुणी डॉक्टर कीर्ती तारे. नमस्कार. कीर्ती, तुझं या मंचावर खूप स्वागत आहे. कीर्ती इज फ्रॉम सेक्शन डी ऑफ 1991 बॅच. आपल्या सर्वांना मी आता कीर्तीचा परिचय करून देते. ती MD इन आयुर्वेद म्हणजेच आयुर्वेद आणि पंचकर्म स्पेशालिस्ट आहे. MD इन आयुर्वेद डायग्नोसिस अँड पॅथॉलॉजी पूर्ण केल्यानंतर तिने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद येथे काही काळ काम केले. त्यानंतर तिने डॉक्टर DY पाटील आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे येथे लेक्चरर म्हणून काम केले. देन शी हॅज अक्वायर्ड सुपर स्पेशालिटी इन पंचभौतिक चिकित्सा पद्धती अंडर द गायडन्स ऑफ स्वर्गीय डॉक्टर शुभदा वेलणकर पुणे. 2006 पासून ती आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून ठाणे येथे कार्य करत होतीच आणि पुढे 2012 पासून तिने स्वतःचे आयुर्वेदिक होलिस्टिक वेलनेस सेंटर आरोग्यम या नावाने सुरू केलेले आहे. तिचे क्लिनिकल एक्सपर्टीज हे गट हेल्थ मॅनेजमेंट असे आहे, म्हणजेच पचनशक्ती वाढवण्यासाठीचे व्यवस्थापन. तिने या मध्यवर्ती विषयावर आणि तिच्या क्लिनिकल एक्सपिरियन्सवर आधारित अनेक विषयांवर लेक्चर्स, रिसर्च पेपर प्रेझेंटेशन, टॉक्स इत्यादी विविध ऑर्गनायझेशन्स, फोरम्स यांच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. एकीकडे आयुर्वेद प्रोफेशनल असतानाच ती एक उत्तम पाककला जाणणारी डॉक्टर आहे. याचे प्रमाण म्हणून मला सांगायला आनंद होतो की आपला महाराष्ट्राचा लाडका कुकरी शो आम्ही सारे खवय्ये यामध्ये ती 2दा झळकली आहे. शिवाय ती एक संगीत तज्ज्ञ देखील आहे. ती आयुर्वेद व्यासपीठ ठाणे या मंचावर अतिशय मंजूळ स्वरात गायन देखील करते. तिने संगीत आणि मानसशास्त्र, प्रकृती या विषयावर पण संशोधन केलेले आहे. तर असं बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेली डॉक्टर कीर्ती तारे आज आपल्याशी आयुर्वेद आणि गट हेल्थ मॅनेजमेंट या विषयावर संवाद साधणार आहे. आता विवेक आपल्याला आपले दुसरे प्रमुख पाहुणे प्रशांत तुळणकर यांचा परिचय करून देईल. विवेक.
थँक्यू मीनाक्षी. पहिले तर मी स्वतःला माझा परिचय करून देतो सगळ्यांना. मी विवेक नगरारे 10C समोलवार हायस्कूल 1991 चा विद्यार्थी आहे. आणि मला फार आनंद होत आहे की आज मी माझा मित्र आणि एक आपल्या या कार्यक्रमाचा एक स्पीकर म्हणून जॉईन झालेला आहे, डॉक्टर प्रशांत पुराणकर. तर सगळ्या प्रशांतसाठी मित्रांना सगळ्या प्रशांत मित्रांना नमस्कार आणि सरांना नमस्कार. प्रशांतचं इंट्रोडक्शन माझ्याकडे 2 पेजेसचं आहे, पण मी आता किती वाचू ते मी विचार करत होतो. तर प्रशांतची ओळख सांगण्याचा मला एक चांगला म्हणजे मी एकदम थोडक्यात आणि ब्रीफ मध्ये सांगेल. 5वी ते 10वी समोलवार हायस्कूल, 1ली ते 4थी मंजुषा कॉन्व्हेंट गावंडे लेआउट. आणि गावंडे लेआउट मध्येच हा माझा जवळचा मित्र पण आहे. आम्ही सोबत सर्व क्रिकेट कंचे सगळे आम्ही सोबत खेळलेलो आहे. तर फार जवळचा संबंध आहे, पहिलीपासूनचा माझा खूपच जवळचा मित्र आहे. आणि आज थँक्स टू अमोल ज्यांनी मला याला इंट्रोड्यूस करायला आणि क्वेश्चनिंग करायला बोलवलेलं आहे. आणि मैत्र संवादचा पण मी फार आभारी आहे त्यासाठी. प्रशांतची ओळख फार मोठी आहे. 10वी झाल्यानंतर यांनी 11th-12th हडस हायस्कूल मधून केलेलं आहे. बरेच इथे हडस हायस्कूलचे पण आपल्या सोबतचे कोणी स्टुडंट्स असतील. तर 11वी-12वी यांनी हडस मधून केलं. त्याच्यानंतर BMS ची ऍडमिशन घेतली आयुर्वेदिक कॉलेज नागपूर येथे. आणि त्याच्यानंतर एमडी केलं आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये. या व्यतिरिक्त प्रशांत जो प्रॅक्टिस करतो आहे हा जवळपास आता 23 वर्ष झाले. आय एम नॉट रॉंग प्रशांत? 23 वर्ष झाले सर, जो आयुर्वेदिकची प्रॅक्टिस करतो आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. नागपूरच्या नामांकित हॉस्पिटल्समध्ये पण प्रशांतनी काम केलेलं आहे. जस्ट लाईक अवंती हॉस्पिटलमध्ये आणि ऍज अ इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम केलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रोजेक्ट्स पण झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदिक कॉलेज उमरेड इथे यांनी प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे. तर आज असा एक विद्यार्थी आपल्या सोबत आहे जो बिंदास म्हणू शकतो की बच्चों आप जिस स्कूल में पढ़े वहां के हम लोग प्रिन्सिपल है. तर प्रशांतची ओळख फार मोठी आहे. आणि प्रशांत तुझं मैत्र संवाद आणि या आमच्या समोरच्या ग्रुपवर खूप खूप स्वागत आहे. बिलकुल धन्यवाद. तर सुरू करूया आता आपण यांच्यासोबत संवाद साधण्याचा कार्यक्रम. मीनाक्षी, ओव्हर मला टू यू. आपल्या दोन्ही डॉक्टर मित्रांशी संवाद साधण्यापूर्वी आपल्या या मैत्रसंवादच्या आजच्या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपाने आपले शिक्षक म्हणजे शेंबेकर सर हे लाभलेले आहेत. आणि हे आपल्या सर्वांचं खरोखर आजचं भाग्य आहे की आज आपल्या सरांसोबत आपण हा संवाद त्यांच्या आशीर्वादाने साधणार आहोत. तर सर्वांच्या वतीने मी त्यांना अतिशय उत्तम आयु आरोग्य लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आता कार्यक्रमात आपण पुढे जाऊ. पुढे जाताना पहिले एक सांगायचं असं आहे की प्रेक्षकांना जे पण प्रश्न आपल्या या डॉक्टर मित्रांना विचारायचे आहेत ते त्यांनी कृपया चॅटबॉक्स मध्ये शेअर करावे. अंजली रानडे सर्वांच्या वतीने मॉडेरेटरची जबाबदारी तिने स्वीकारली आहे आणि ती ते प्रश्न प्रेक्षकांच्या वतीने सेशनच्या सेकंड हाफ मध्ये सगळ्यांच्या वतीचे प्रश्न ती विचारणार आहे डॉक्टरांना. तेव्हा कृपया आपण आपले जे पण प्रश्न असतील आयुर्वेदासंबंधी या दोन्ही डॉक्टरांच्या स्पेशालिटी संबंधी आपण जसं जसं पुढे जाऊ तसे तसे तुम्हाला त्या विषयावर जे पण प्रश्न उपस्थित होतील ते कृपया चॅटबॉक्स मध्ये शेअर करावे. आता आपण कार्यक्रमात पुढे वळू. आणि पहिला प्रश्न कीर्ती मला तुला असा विचारायचा आहे की तू आम्हाला थोडक्यात आणि आम्हाला समजेल असं आयुर्वेद म्हणजे काय हे सांगशील का? आणि तुझी स्पेशालिटी जी आहे क्लिनिकल गट हेल्थ मॅनेजमेंट याबद्दल सुद्धा आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. कीर्ती, अनम्यूट कर. सॉरी. हां, धन्यवाद मीनाक्षी. आयुर्वेद 5 मिनिटात 10 मिनिटात सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तो सांगणं खरंच मोठी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की एक छोटंसं आयुर्वेदाचा जो दृष्टिकोन आहे त्याचं प्रयोजन ते मी सांगू शकते की मुळातच लाईफ ॲज अ होल असा त्याचा ॲटिट्यूड असल्यामुळे होलिस्टिक हेल्थ, कम्प्लीट हेल्थ हे लक्षात घेऊन म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष हे चारही गोष्टींच्या प्राप्तीसाठी जे जे काही लागणार आहे आपल्याला आयुष्यात ते सगळं वेल डॉक्युमेंटेड असं सायन्स ऑफ लाईफ हे आयुर्वेद म्हणून आपण म्हणू शकतो. वेद त्याला केलं की त्याच्यात सगळं काही इन्क्लूड केलं आहे. आणि तसंच त्यामध्ये जे स्वस्थ म्हणजे स्वास्थ्याची जी कन्सेप्ट मांडली आहे इतके 5-6 हजार वर्षांपूर्वी ती आपल्याला दिसते की आजही WHO ची जी आत्ताची कम्प्लीट वेलनेसची होलिस्टिक हेल्थची
डेफिनेशन आहे ती एक्झॅक्ट मॅच करते. आता हे जे या श्लोकात सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रकारांचा समयोग, एकत्रीकरण येणं माइंड बॉडी सोल, तर तो व्यक्ती पूर्ण स्वस्थ असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्रिदोष सगळ्यांनाच माहिती आहेत. धातू सगळ्यांना जनरली वाचण्यात असतात, रस रक्त वगैरे हे. नंतर वेस्ट मटेरियल, अग्नी हा एक नवीन कॉन्सेप्ट मी पुढे सांगेन. आणि सोबतच मन अत्यंत आनंदी, सुखी, समाधानी, सगळे आपले सेन्सेस शांत, समाधानी आणि असं प्रसन्न आत्मा असलेलं असं एक कॉम्बिनेशन विथ हॅव्हिंग सम इक्विलिब्रियम, असं स्वस्थचं एक लक्षण सांगितलेलं आहे, विच इज व्हेरी मल्टी डायमेन्शनल आणि खूप कठीण आहे ते इक्विलिब्रियम मॅनेज करायला. पण आपली बॉडी समयोगवाही असे सांगितले की इज अन ऑटोनॉमस मशीन, सो इट कॅरीज आउट. सो एव्हरीथिंग अबाउट हाऊ टू बॅलन्स लाईफ इज इन आयुर्वेदा. आता तुझ्या प्रश्नाचा दुसरा पार्ट जो होता की प्रेझेंट याच्यामध्ये माझी स्पेशालिटी काय मी हेल्प करू शकते. आता प्रेझेंट एराचे जे पण आपले आहेत ते आपण नेहमीच बघतो, लाईफस्टाईल डिसऑर्डर सगळीकडे, मेटाबॉलिझम येते सतत ऐकायला मिळतं आपल्याला. पण हे काय आहे आणि कसं आपण त्याचे रूट कॉजेस कडे जाऊ शकतो. या सगळ्याला जे काही आता हे जे चित्र दाखवलंय त्याच्यामध्ये वरची सगळी नावं सगळ्यांना पाठ आहेत आणि बरीच जण त्यातनं जाता आहेत. पण त्या सगळ्याचं त्याचे जे मूळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक पुअर डायजेशन पण दिलेलं आहे, टॉक्सिक थॉट्स पण दिलेले आहेत, पुअर डाएट दिलेलं आहे, टॉक्सिन, स्ट्रेस, अशी सगळी एकत्र येऊन ही लाईफस्टाईल डिसऑर्डर बनतात. आणि सोबतच आज मुलांमध्ये पण आपल्याला दिसतं की इन्फेक्शनचं प्रमाण खूप जास्त, बिहेवियरल इश्यूज दिसतात आहे. सो दीज आर प्रेझेंट एरा हेल्थ चॅलेंजेस विच वी फेस इन आवर प्रॅक्टिस. आणि या सगळ्याला जरुरी आहे तो होलिस्टिक अप्रोच. म्हणजेच काय, कम्प्लीट रूट पर्यंत जाऊन त्याचं काम, प्रत्येक व्यक्तीच्या रूट कॉजवर जाऊन त्याचं अनालिसिस करून त्यानुसार पर्सनलाइज ट्रीटमेंट हे स्पेशालिटी आहे. आणि हे आयुर्वेदाची स्पेशालिटी असल्यामुळे आपल्या आयुर्वेद नक्कीच काम करू शकतो. आता त्याच्यासाठी म्हणूनच माझी जी स्पेशालिटी ती वेगळी काही नसून आयुर्वेदाची जी USP आहे तेच मी फॉलो करते. तर अग्नी हा कॉन्सेप्ट आयुर्वेदाने दिलेला अतिशय वेगळा कॉन्सेप्ट आहे, जो म्हणजे की दॅट इज द थिंग विच इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द इक्विलिब्रियम ऑफ मेटाबॉलिझम. आणि जर का त्यामध्ये गडबड झाली तर डिस्फंक्शन जे होतं त्यामुळे सगळे रोग होतात. सो दिस इज द रूट कॉज ऑफ ऑल डिसीजेस, मेजॉरिटी ऑफ द डिसीजेस. आणि त्याची तुलना आपण या चुल्हा किंवा चुली सोबत केलेली आहे. तसं अग्नीचं कार्य आपल्याला माहिती आहे, तांदूळ टाकला, भात शिजायला म्हणजे भात होईपर्यंत त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आहे दॅट इज कॅरिड आउट बाय अग्नी. तर तसंच आपल्या शरीरामध्ये जे जे आपण खातो, इव्हन जे आपण ऐकतो, त्या सगळ्याचं प्रोसेसिंग करणारं जे ऑटोनॉमस प्रोसेसर आहे दॅट इज अग्नी. आणि त्याच्याबद्दल जे जे काही शिकता आलं ते शिकून मी प्रॅक्टिसमध्ये त्याचा उपयोग करते. सो दिस इज माय स्पेशालिटी. हे काही जस्ट ऑब्झर्वेशन्स माझ्या डायबिटीस रिव्हर्सल मध्ये पण मी तेच केलेलं आहे. हा पण एक 20-25 वर्ष जुना डायबिटीस, साधारण 9.8 वरून 5.9 वरती त्यांचं HbA1c आज मेंटेन्ड आहे. त्यांचा बॅलन्स कसा साधता आला, ओबेसिटी मध्ये पण हे कसं करता आलं, ओनली विथ द हेल्प ऑफ करेक्शन ऑफ अग्नी गट. सो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणि असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी आपण म्हणजे डिसिजेस करता आले धन्वंतरी कृपेने. लहान मुलांमध्ये पण खूप सारे ऑब्झर्वेशन्स आहे. हा एक पेपर मी प्रेझेंट केला होता, त्याच्यामध्ये थोडंसं हे दाखवलं की लहान मुलांमध्ये सुद्धा आज डायजेशन इश्यूज खूप आहेत. ते आपल्याला नक्कीच लक्षात घेऊन त्याच्यावरती आत्ताच काम करायची गरज आहे. ही एक अतिशय स्पेशल केस मी केली होती एक 10-12 वर्षांपूर्वी. त्याच्यामध्ये अगदी सांगितलं होतं की युरिन इतकं खराब आहे हे सगळं प्रकरण की 8 महिन्याच्या बाळाचं किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल. तर ती केसमध्ये सुद्धा 1 वर्षाच्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये. सो दिस इज हाऊ व्हॉट आय फील की अग्नी आणि हे सगळे पेशंट्सचे फीडबॅक, पॅरेंट्सचे फीडबॅक हे पण आपल्याला सांगून जातात की नुसतंच आपण म्हणतो तेच नाही, तर त्यांना जे जाणवलं आहे ते सुद्धा त्यांनी याच्यात मांडलंय की खरोखर लहान मुलांमध्ये तर स्पेशली खाण्यापिण्याचं आणि त्याचा अवेअरनेस केला तर मुलं अतिशय छान आनंदी राहू शकतात. सो दिस इज व्हॉट आय फील की सगळ्या याचा समयोग साधून जे काही ट्रीटमेंट करतो
ते आरोग्यमध्ये मी ऑफर करते. याच्यातले काही काही प्रोग्राम्स आम्ही स्पेसिफिक करतो. जसं सुप्रजा निर्मिती आहे, हेल्दी प्रोजेनी निर्माण करण्यासाठी काय करू शकतो आपण. कॅच देम यंग हा एक माझा प्रोग्राम आहे जो किड्ससाठी स्पेसिफिक आहे, की लहान मुलांना अगदी डे 1 पासून आपण त्यांचं गट हेल्थ कसं ठीक ठेवू शकतो, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या आजारांना पुढे जावंच नाही लागणार असं. डायबिटीज प्रिव्हेन्शन तर आज मेजर इश्यू आहे. मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन डायबिटीजच्या छायेखाली वावरते. नंतर कम्प्लीट हेल्थ जनरल ज्यांना काहीही नाही त्यांचं पण डाएट लाईफस्टाईल मॅनेजमेंटने आपण त्यांना स्वस्थ ठेवू शकतो. ब्युटी स्किन केअर आयुर्वेदाचं फेमस आहे सध्या तर त्याचं. आणि एक फर्स्ट एड किट माझं मी एक डेव्हलप केलंय जे की तुम्हाला पोट दुखल्यापासून काहीही वेगवेगळ्या प्रकारचे इमर्जन्सीज जे येतात जनरल प्रॅक्टिसमध्ये त्याचं एक किट ते त्याला आम्ही फर्स्ट एड किट म्हणतो. आणि लास्ट इज द आरोग्यम अनुगत हा एक कम्प्लीट वेलनेस मेंबरशिप प्रोग्राम इंट्रोड्यूस केलाय मी रिसेंटली, ज्याच्यामध्ये आपल्याला वेलनेसकडे जायचं आहे. इलनेस कडून वेलनेस कडे हा जो जर्नी आहे त्यामध्ये ज्यांना ज्यांना यायचं आहे ते सगळे आपल्यासोबत आहेत. खूप छान कीर्ती. आम्हाला तुझ्याकडून एकदम सिंपल भाषेत आयुर्वेद आणि तुझी स्पेशालिटी याबद्दल तू माहिती दिली. आता पुढील प्रश्न विवेक डॉक्टर प्रशांत यांना विचारणार आहे. पहिले तर कीर्तीने इतकं छान सांगितलं की या इलनेस पासून वेलनेस पर्यंत, म्हणजे फारच चांगलं वाटलं की कुठून तुम्ही कशी प्रगती केलेली आहे. आज आयुर्वेद कुठून चालू झाला होता आणि आता कुठपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि सोबतच एक आपल्या दुसरं पण मित्र आपले आहे. तर प्रशांत, जसं कीर्तीने जी आपली स्पेशालिटी आणि त्याबद्दल बोलली, तसं तू पण आपल्या एक स्पेशालिटी बद्दल तू स्वतः जर सांगितलं तर फार जास्त म्हणजे आम्हाला कळेल. एकदम सिंपल याच्यात की तू आयुर्वेदमध्ये कुठल्या क्षेत्रात स्पेशालिटी केलेली आहे आणि काय तुझं त्याच्यात योगदान आहे. बिलकुल. सर्वप्रथम मी मैत्र समाजचं कीर्ती आणि माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे आयुर्वेद जे आम्ही थोडं शिकलो तुम्हाला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करू आमच्याकडनं. तर आयुर्वेद हे एकच मिनिट, सॉरी टू इंटरप्ट. कीर्ती तुझं प्रेझेंटेशन ऑफ करते का, म्हणजे स्क्रीनवरती वी विल गेट स्पेस. हॅलो. हा प्रशांत, कंटिन्यू. हां हॅलो. हां, कीर्तीने आयुर्वेदबद्दल व्यवस्थित आणि खूप छान सांगितलेलं आहे. पण मी थोडासा क्लिनिकल साईडचं असल्यामुळे मला आयुर्वेद मी वेगळ्या दृष्टीने पाहतो. म्हणजे आयुर्वेद सामान्य लोकांना इट्स हॉलिस्टिक सायन्स वाटतं. बट आयुर्वेद हे रिसर्च सायन्स आहे, बेसिकली सायंटिफिक ओरिएंटेड आहे. आणि जे त्यांचे क्लेम्स आहे ते त्यांनी नंबर ऑफ पेशंट्स पाहिले. फक्त फरक हा आहे की तो त्यांनी संस्कृतमध्ये लिहिला म्हणून तो हॉलिस्टिक सायन्स वाटतो. बट इट्स अ रिसर्च सायन्स बेसिकली. त्यांनी खूप नंबर ऑफ ऑब्जेक्शन्स पाहिले, सिम्टम्स पाहिले, त्यांचे मग ट्रीटमेंट पण नंबर ऑफ पेशंट्सवर केले आणि मग त्यांनी कन्क्लुजन काढलं. बट इट इज रिटन इन संस्कृत म्हणून ते हॉलिस्टिक वाटतं. बट हॉलिस्टिक नॉट इज सायंटिफिक सायन्स. तर आयुर्वेदला समजून घेण्यासाठी तुम्हाला आयुर्वेद हे असं एक सायन्स आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आणि त्या सायन्समध्ये फक्त सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. आता आपण सृष्टीची उत्पत्ती काय गरज आहे. बेसिकली जे आपण सृष्टीमध्ये राहतो आणि पृथ्वीवरच राहतो आणि पृथ्वीवर आपण अटॅच आहेत फुल. तर जे चेंजेस पृथ्वीवर येतील सृष्टीमध्ये येतील ते आपल्यामध्ये पण येणार आहे. तर सृष्टीची उत्पत्ती सांगताना ते सांगितलं की 5 धातूपासून ती तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते गणपतीच्या आरतीमध्ये पण आहे की 5ही तत्वाच्या. या सगळ्या 5ही तत्वापासून कफ, वात आणि पित्त तयार झालाय. आपल्याला जे कॉमन लोकांना माहिती आहे कफ म्हणजे आपल्याला बलगम म्हणजे कफ वाटतं, पित्त म्हणजे आपण जे वॉमिटिंगमध्ये करते आणि वायू म्हणजे नॉर्मल हे वाचतं. तर हे सगळे हे त्या वातपित्त कफाचे दृष्ट झालेले रूप आहेत बेसिकली. पण हे ओरिजिनल वातपित्त कफ नाही. आपण सायंटिफिक लँग्वेज लॅबमध्ये ते वातपित्त कफ प्रूव्ह करू शकत नाही, पण आपण हे सिम्पटम्स पाहू शकतो. हे जे दोष तयार झालेले आहेत हे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्याच्यानंतर जे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तयार होतो आणि मग त्या उन्हाळ्यामध्ये पित्त वाढतं, हिवाळ्यात कफ वाढतो आणि मग पावसाळ्यात पित्त वाढतं. मग त्याच्या अनुषंगाने मग आपल्या शरीरामध्ये रोग होतात. मग हे रोग होतात. मग त्याकरता होऊच नाही म्हणून एक
आपण जे दिनचर्या ऋतुचर्या हे फॉलो करतो आणि झाल्यावर आपण मग ट्रीटमेंट करतो, ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंटचा पार्ट असतो आणि मग पंचकर्म जे तुम्ही लोकांनी ऐकले, कॉमन पब्लिकने हे ऐकलं, पंचकर्म बेसिकली. तर हे त्या ऋतूमध्ये हे दोष वाढतात. तर ते वाढलेले दोष काढण्यासाठी आणि ते दोष वाढू नये यासाठी आपल्याला दिनचर्या, ऋतुचर्या आणि हे सांगितलं. तर हे सगळ्यात सुंदर आणि अत्युत्तम हे आयुर्वेदने सांगितलेलं आहे. त्याच्या हिशोबाने आपण राहतो, आपली जी दिनचर्या त्याच्या हिशोबाने असते. आणि मग बेसिकली हे दोषापासून धातू झालेला आहे, धातूपासून मल झाले, जे आता कीर्तीने सांगितलं. तर ह्या तिघांचंही जर साम्य राहिलं, इक्विलिब्रियम राहिलं, तर माणूस आरोग्य राहतो. आणि जर याचं कमी झालं और वाढलं, तुम्हाला माहिती असेल की जर स्थूल जास्त झालं तरी त्रास आहे, स्थूल कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे. तर ह्या सगळे धातू दोष, धातू मल्यांचं कमी असतं होणं म्हणजे रोग तयार होणं आहे. आणि याचं इक्विलिब्रियम राहणं म्हणजे आरोग्य. आपण हे सगळे करतो आहे ते आरोग्य राहण्यासाठी. बेसिकली आयुर्वेदाचं कन्सेप्ट आहे स्वस्थ स्वास्थ्य रक्षण, म्हणजे होऊच नाही बेसिकली. आणि ते नाही झाले तर मग डिसीज, आणि जर आपण तरी जरी झाले आपण इतकं फॉलो केल्यानंतर तर त्याची इंटेन्सिटी कमी राहील बेसिकली. आणि जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो तर रूट कॉज आम्ही फाईंड करतो, त्याला म्हणतात हेतू निदान परिवर्तन. म्हणजे बेसिक कॉज त्याला दूर कराल तर तुमचा डिसीज लवकर ठीक होईल. तर या हिशोबाने आम्ही आयुर्वेदाला समजून घेतो आणि त्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट पण करतो. हे आमचं बेसिक प्रयोजन. प्रशांत, तुला जर विचारायचं झालं की स्पेशालिटी कुठली आहे, तर असा कोणता म्हणजे रोग किंवा जसं आम्ही ऐकलेलं आहे की एक काही ना काही याच्यात स्पेशालिटी राहील? हो, मी तसं स्किन डिसीजमध्ये जास्त इंटरेस्टेड असतो. म्हणजे माझ्यासाठी चांगलं असतं, पेशंटसाठी खराब असते बेसिकली ते. नाही, आम्हाला सगळ्यांना तरुणच राहायचं आहे नेहमी, तर आम्हाला स्किन आवडेल फार. बिलकुल. स्किन डर्मॅटॉलॉजीमध्ये इंटरेस्टेड आहे मला, आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये. नंतर प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि लिव्हर डिसऑर्डर्स, या 3 क्षेत्रात मला आवड असतो. व्हेरी गुड. फार चांगलं वाटलं तुझी स्पेशालिटी ऐकून. आणि एक स्पेशालिटी म्हणजे मी पर्सनल इंटरेस्टने स्किनसाठी नक्की येणार. बिलकुल बिलकुल हो, तर हे माझी इच्छा आहे. हा, आणि तू काही दिनचर्याबद्दल बोलला होता, मला वाटतं मीनाक्षी काही दिनचर्याबद्दल अजून काही बोलेल त्याच्या संदर्भात. बिलकुल. मीनाक्षी, दिनचर्या. प्रशांतनी पण आम्हाला आयुर्वेदाच्या बेसिक विषयी अजून खुलासा केला. तर आता मला पुढचा प्रश्न कीर्ती तुला असा आहे की आम्ही सतत असं ऐकलेलं आहे की आयुर्वेदात दिनचर्या याला फार महत्व आहे. आणि कारण वैदिक काळापासून असलेलं शास्त्र आहे, तर फार लवकर उठावे, लवकर झोपावे वगैरे असं, किंवा सगळं दिनचर्येबाबत जास्त भर आहे आयुर्वेदामध्ये. तर त्याबाबत तू काय सांगशील? आणि आजच्या या धावपळीच्या काळात, आता तर वर्क फ्रॉम होमच्या काळात, आणि शिवाय माझ्यासारखे जे सतत देश बदलतात आहेत, जागा बदलते आहे, ऋतू बदलतात आहेत, तर अशा सर्वांसाठी ही दिनचर्या आम्ही कशी पाळू शकतो या सगळ्या बदलांसह, धावपळीसह, याबद्दल आम्हाला सांगते. बेसिकली दिनचर्या ही जरी त्या काळामध्ये सांगितलं, बरं एक मिनिट, हे काही स्किनचे प्रशांतचे जे काही व्हिडिओ स्नॅप्स होते ते रन करायचे राहिले. प्रशांत, तू 2 मिनिटं याबद्दल थोडं सांगू शकशील? आपण पुढे जाण्यासाठी. बिलकुल बिलकुल. बेसिकली मी सोरियासिसमध्ये चांगलं काम करतो. सोरियासिस, एक्झिमा, विटिलिगो आणि कॉस्मेटिकमध्ये. तर सोरियासिस बेसिकली क्रॉनिक डिसऑर्डर्स आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा सोशल इग्नोरन्स पण असतो, डिप्रेशन असतं, मग ते पब्लिकला अवॉइड करतात आणि मेंटल फार स्ट्रेस असतात. तर त्या पेशंटला हँडल करणं आणि चॅलेंजिंग असतं. तर ते जर अर्ली स्टेजमध्ये आले बेसिकली, तर आम्हा आयुर्वेदिक चिकित्सकांना ते ट्रीट करायला फार सोपं जातं. पण बेसिकली हा 2 टाईपचा असतो, एक स्टेबल आणि एक अनस्टेबल असतो. ही जी पहिली केस आहे ही लवकर, हे इनिशियल स्टेजवर आले म्हणून हे लवकर क्युअर झाले. आणि सेकंड जी केस आहे खूप लेट आली म्हणून खूप तिला ड्युरेशन लागलं बेसिकली. तर ही बेसिकली प्लाक सोरियासिसची आहे. ती सोरियासिसमध्ये जवळपास भरपूर प्रकार आहेत, पण जनरली जर इनिशियली जर अँटी एलर्जिक किंवा मग प्रेडनिसोलोन किंवा हे जे खाज येण्याची जी मेडिसिन्स जर नसेल घेतली तर मग आयदर ट्रीटमेंटनी और पंचकर्माने हे पेशंट लवकर ठीक होतात. किती ती विटिलिगोची.
विटिलिगो म्हणतात त्याला, म्हणजे आजच्या पांढरे डाग असतात ते. याला काही म्हणजे आजच्या तारखेत आपल्या समाजामध्ये अशा रूढी आहेत की हे पूर्वधर्मी केल्यामुळे किंवा तुम्ही याच्या खाण्यापिण्यामुळे किंवा मग तुम्ही चुकीचे वागल्यामुळे हे सगळं होतं, असं वगैरे काही नाही आहे. थोडीशी मेलॅनिनची डेफिशियन्सी असल्यामुळे हे डिसीज होतात. इनिशियल लेवलला जर आले तर हे ठीक होतात. सांगायचा उद्देश हेच आहे की जर इनिशियल लेवल झाले तर ठीक होतात ते. विदिन 45 डेजमध्ये हा क्युअर झालेला आहे. अरे बाप. किती नेक्स्ट आहे ठीक. हा. आणि प्रायमरी इन्फर्टिलिटीमध्ये सांगायचं म्हणजे आजच्या तारखेत खूप मोठा इश्यू आहे, मोठा प्रॉब्लेम आहे मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये. जनरली मेलमध्ये आजकाल एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल, नो एक्सरसाइज, जीन्स घालणं, अल्कोहोल, टोबॅको आणि ह्या गोष्टी जर अवॉइड केल्या तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण आम्ही हे पेशंट पाहतो की आम्हाला हे मॅक्झिमम सापडले बेसिकली. हे मेलमध्ये सापडलं, फिमेलमध्ये पण सापडलं. जनरली ह्या आता जे मेल जे आहेत तेच फिमेलमध्ये पण आहे. पण अजून एक मी जे पाहिले की ज्यांच्याकडे म्हणजे कोणी जर हे पेट्स ठेवत असाल तर चांगली गोष्ट आहे बेसिकली. आय एम नॉट अपोजिंग दे. फक्त ते आपल्या जसं मांजर असतं, कुत्रा असतं, ते आपल्या बेडरूममध्ये येऊ द्यायचं नाही बेसिकली, एस्पेशली मुलींनी. कारण मी जे पाहिले की त्यांचे बेबीज वगैरे जे हे होतात त्यांना इश्यू राहते, तर तो मी त्या हिस्ट्रीमध्ये पाहिलं की त्यांच्याकडे हे वारंवार होत राहतात. त्यांचे जे फीचर्स असतात पंख, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सांगायचं हे अलर्ट करतं बस की असं व्हायला नको. आणि मेन म्हणजे एक्सरसाइज, नो टोबॅको, नो अल्कोहोल, हे बेसिक ते बेसिक. फार छान. आता मी मीनाक्षीच्या प्रश्नाकडे हा. वळते. दिनचर्येबद्दल तिने जे सांगितलंय, तर आता त्या काळामध्ये ब्राह्ममुहूर्ते, उत्तिष्ठित वगैरे असं सगळ्यांना माहिती पण असेल. सकाळी उठून दात घासण्यापासनं कुठल्या प्रकारचं काम करायचं आणि कुठल्या प्रकारचं वाचन सगळ्याबद्दल डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण आज आपण ज्या धकाधकीचं जीवन, नाईट शिफ्ट्स आहेत, लेट कमिंग आहेत, रात्री बसून सगळे मीटिंग्स करत असतात, या सगळ्यामध्ये सगळा समतोल साधायचा तर कसा? मुख्य म्हणजे सगळं बेसिक इज समयोग. तर कुठल्या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे? एक पहिली म्हणजे झोप. तर क्वालिटी स्लीप तुमची होणं अतिशय जरुरी आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कसं वाटतंय हा रोज विचार करणं आवश्यक आहे. उठून फ्रेश वाटलं आहे, सो दॅट मीन्स 4 तासाची जरी झोप झाली असेल आणि तुम्हाला फ्रेश वाटत असेल, ओके, तुम्हाला त्या दिवशीची झोप पुरली असा त्याचा अर्थ होतो. उठल्यानंतर काहीही म्हणजे आधार न घेता, जसे चहा, कॉफी, पाणी हे न घेता लॅट्रिनला व्यवस्थित होणं, हे पण तुमचं एक दिनचर्येतला सगळ्यात महत्वाचा भाग सांगितला आयुर्वेदाने, की मलमूत्र विसर्जन विदाउट एनी स्टिम्युलंट. ओके, सो दिस इज अबाउट वेस्ट रिमूव्हल. याचं पण मेजॉरिटी आपण आपल्या बॉडीकडे लक्ष देत ऑब्झर्व करत राहणं, हा एक दिनचर्याचा भाग आपण आत्ताच्या घडीला घेऊ शकतो. हे जे आपण खाल्लं आहे, जनरली आपला आता आहार थाळी बेस्ट असतो आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये, जसा आहार असतो तसा. तर त्या न्यूट्रिशन मध्ये जे पण आपण खातो ते डायजेस्ट होणं, याला खूपच जास्त महत्व दिलेलं आहे. जसं म्हणजे अग्नीबद्दल जे मी मगाशी बोलली की जे काही आज जातं, इव्हन पाणी सुद्धा, त्याचं पण शरीराला अनुरूप असलेल्या एका याच्यामध्ये रूपांतर होणं, ही प्रोसेस नाही झाली तर ते तुमच्यासाठी वेस्ट आहे, बॉडीसाठी वेस्ट आहे. आणि असं सगळं वेस्ट मटेरियल इफेक्टिव्हली बॉडीच्या बाहेर पडणं रोजच्या रोज हे अत्यंत आवश्यक आहे. अशासाठी मग लाईफस्टाईल मध्ये आपण जे आज हे पण म्हणतो की वर्क लाईफ बॅलन्स असला पाहिजे, तर हे तर ठीक आहे, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे सगळेजण आपापल्या पद्धतीने तो करायचा प्रयत्नही करत असतात. पण मुळात खाण्यापिण्यामधलं तेल, तूप हे जे बंद किंवा स्निग्धता नाही, हे आज आम्हाला जास्त दिसतं. कधी अंगाला तेल लावणं नाही, डोक्याला तेल लावणं नाही, या सगळ्यांनी जे रिलॅक्सेशन होतं बॉडीचं, ते मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं साधारणपणे दिसतं. तर ते न करता लाईफस्टाईल मध्ये ह्या गोष्टींचा अंतर्भाव नक्की करावा. आणि माइंड वरती सगळ्यात शेवटी दिनचर्येत सांगितलंच आहे, सद्वृत्त पालन असं त्याला म्हटलं आहे, की चांगल्या गोष्टी वाचाव्या, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये आपला वावर ठेवावा. आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे पण आपण काम करतो, कारण की आपल्याला सगळ्यांनाच पैसे तर कमवायचेच आहेत, पण असं काम केलं की जे एथिकल आहे, तर मनाला शांती जास्त करून मिळू शकते. तर अशा सगळ्याचा समयोगच तुम्हाला एक व्यवस्थित अग्निबल बनवून ठेवेल. आणि असं अग्निबलच तुम्हाला बेस्ट इम्युनिटी पण प्रोव्हाइड करेल.
म्हणजे आज रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी, आयुर्वेद हे अगदी परवलीचे शब्द झालेले आहेत की एव्हरी डे आयुर्वेद 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 असं झालेलं आहे, इम्युनिटी आयुर्वेद. पण हे सगळी तुमच्याच हातात आहे, आपल्या सगळ्यांच्या हातात आहे की ही इम्युनिटी आपण स्वतः आधी डेव्हलप करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी येईल औषध. तर कुठलं औषध कुठल्या प्रकारे वापरायचं हे कोणालाही व्यवस्थित एक्सपर्टाईजला विचारल्याशिवाय कधीही घेऊ नये, हा माझा अगदी महत्वाचा सगळ्यांना मैत्रीपूर्ण सल्ला आहे. कारण की खूप सारे औषध असं बिलकुल नाहीये की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स होत नाही, ते पण होतात, फक्त ते लिथल नसतात म्हणून ते लक्षात येत नाही. पण म्हणूनच कुठल्याही आपल्या शरीरा म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, त्याच्या लाईफस्टाईलनुसार, त्याच्या मनाच्या ह्याच्यानुसार, त्याच्या डायजेशननुसार औषध बदलतं. तर ते कृपा करून एक्सपर्टच्याच हातातून घ्या बस. सो दिस इज व्हॉट आय वुड समराईज की दिनचर्या ही या गोष्टींवर फोकस ठेवली तर सहसा तुम्हाला आजारांना सामोरं जावं लागणार नाही. नाही तर मग ऍडिशनली आजकाल ऑइल पुलिंग आलं आहे, नस्य टाकणं आलंय. तर नस्य टाकण्याचा फायदा या कोरोनामध्ये पण खूप जास्त प्रमाणात आम्ही बघितला. जर का रोज नाकामध्ये नस्य टाकलं तर डॉक्टर प्रशांत पण सांगू शकतील की आम्ही कितीतरी लोकांचं प्रिव्हेन्शन केलं आहे कोविड काळामध्ये. एक्झॅक्टली गुळण्या आणि ऑइल पुलिंग डेंटल प्रॉब्लेम्सला दूर ठेवू शकतो. हे एक्झॅक्टली छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या खरंच केल्या तर त्याचा फायदा होतो. डॉक्टर प्रशांत तुम्ही काही बोलू शकता? मी प्रशांतला विचारणारच होतो, पण एक याच्या पहिले मी प्रशांतकडे पुढच्या प्रश्नावर जावं. मला इथे 62 लोक दिसत आहेत. क्वेश्चन्स प्लीज सगळ्यांना, मी माझे जेवढे पण मित्रमैत्रिणी आहेत तिथे, ते आपले क्वेश्चन्स चॅटबॉक्स मध्ये टाकू शकतात. आम्ही एक स्पेशली मॉडरेटर अपॉइंट केलेला आहे, एक्सक्लुझिव्ह आणि डेडिकेटेड मॉडरेटर, जो फक्त तुमचे क्वेश्चन्स पाहतात. तर त्यांना पण काही काम द्या आणि त्यांच्यासाठी क्वेश्चन्स तुम्ही टाईप करा, सो दॅट आपण दोन्ही डॉक्टर्सला आमचेच प्रश्न न विचारता जनतेचे पण प्रश्न घेऊया आपण. कीर्ती, तू फारच छान बोलली. स्पेशली जे दिनचर्या म्हणजे लाईफस्टाईल का, मला फक्त एका याच्यात सांगशील? हो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जी जी काही गोष्टी करतो ती म्हणजे दिनचर्या. पण माझ्या मते दिनचर्या सुरू होते रात्रीच्या झोपेपासून, तेव्हाच दिवस चांगला जातो. आजच्या काळात तरी ज्वलंत प्रश्न तो शांत झोपेचा मला जास्त करून दिसतो. मॉडर्न लँग्वेज मध्ये आम्ही दिनचर्या शब्द विसरलो आणि लाईफस्टाईल सगळ्यांना जास्त लक्षात राहून गेलेला आहे. प्रशांत, तू आपल्या याच्यात बोलला होता की तू बरेचसे आम्ही स्लाइड्स पण बघितले की सोरायसिसचे स्लाइड्स दाखवले. तर एक सिंपल भाषेत म्हणजे एकदम कॉमन आणि लेमनचा प्रश्न मी तुला विचारतो, काय सोरायसिस कम्प्लिटली बरा होतो का आणि किती वेळ घेतो? बेसिकली आजच्या टर्मिनॉलॉजी हा ऑटोइम्युन डिसीज आहे बेसिकली. पण मी माझ्या जेव्हा शास्त्रात बघितलं तर हा खाण्यापिण्यामुळे पण होतो. बेसिकली आपण जे विरुद्ध अन्न म्हणतात, म्हणजे जे हे नाही आहे, फिश आणि दूध सोबत खाणे, नॉनव्हेज आणि दूध सोबत खाणे, एक्सेसिव्ह यूज ऑफ सॉल्ट, हे होतं बेसिकली. आता आपण न कळत चायनीज खातो, मग चिकन खाल्लं की मग आईस्क्रीम खातो वरणं, हे सगळे त्याचेच प्रकार आहे बेसिकली. आणि हे खूप कंटिन्युअस करत गेल्यामुळे हे होतं. चुकीचे सोप वापरणं, चुकीच्या क्रीम्स वापरणं, तर याच्यामुळे हे सोरायसिस होतं बेसिकली. पण इनिशियल लेवलला जर आलं तर हे ठीक होण्याचे चान्सेस जास्त असतात बेसिकली. हो, तर डॉक्टर प्रशांतला मला अजून एक विचारायचं आहे की सोरायसिस सारखे जे आजार आहेत ते ऑटो इम्युन आहेत, तर म्हणजे किती % मध्ये ते बरे होतात? म्हणजे 10 केसेस आल्या तर 10 बऱ्या होऊ शकतात? नाही 100% तर रिझल्ट नाहीच आहे. स्टॅटिस्टिकली 100% कोणीच क्युअर होत नाही. ते जर इनिशियल लेवल आले तर 80% पेशंटला रिलीफ मिळतो. बट वन्स दे स्टार्ट, परत त्यांनी जर दिनचर्या किंवा आहार विहार त्यांनी चुकीचं, खाणं पिणं चुकीचं केलं तर परत त्याच्यात ते लँड अप होतात. मग ते म्हणून ते जर त्यांना कंट्रोल ठेवायचं असेल तर तुम्हाला ते रुटीन फॉलो करावं लागेल, तुमचं डाएट. तेव्हाच ते कंट्रोल होतील. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि सोरायसिसनी खरोखरीच अनेक लोक त्रस्त असतात आणि तुमच्यासारख्यांचा त्यांना आधार आहे. हो, सोशल हे असल्यामुळे जनरली ते सांगत नाही, लपवायचा प्रयत्न करतात, फंक्शनमध्ये जात नाही. त्यातल्या जर स्काल्प सोरायसिस असेल आणि फिमेलला असेल तर व्हेरी व्हेरी डिफिकल्ट एक्सपिरियन्स येतात.
बोलायला नको की ते सुसाईड अटेम्प्टपर्यंत जातात ते. तर तसं नको व्हायला. आणि सोरियासिसच्या पेशंटला हात वगैरे लावणं आणि ते जेनेटिकल असतं असं वगैरे काहीही नसतं. मी त्या पेशंटला हात लावतो, सगळं करतो, काही प्रॉब्लेम नसतो. ती काही टचिंगने वगैरे पसरत नसतं बेसिकली. खूप खूप थँक्यू. तुम्ही एकदम चांगलं आणि मुख्य म्हणजे महत्वाचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. परत एकदा कीर्तीकडे जाऊ आणि तिला प्रश्न विचारू की कारण तू संगीताचाही मानसशास्त्रावरचाही संशोधन केलेलं आहेस. तर तुला एक जोड प्रश्न विचारते की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा ज्याची ज्या लेवलवर आहे ती टिकवण्यासाठी आयुर्वेदाची कशी मदत घेता येईल त्याबाबत तू काय सांगशील? आणि संगीताचा खरोखरच आपलं मन प्रसन्न ठेवायला किंवा मानस स्वास्थ्य उत्तम ठेवायला कसा उपयोग करून घेता येईल? नक्कीच. संगीत मुळातच त्याचा मेन गाभा आहे तो रिदमचा. आणि रिदम हा मेन सेम गाभा आयुर्वेदाचा पण आहे. समयोग जेव्हा आपण म्हणतो, बॅलन्स जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याला एक डेफिनेट रिदम असायला लागतो. आणि हा प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतःचा रिदम असतो. तो त्यांनी स्वतः ओळखून म्हणजे आपला समतोल व्यवस्थित साधू शकतो. हे इतकं व्यवस्थित आपल्याला देवाने दिलेलं आहे. संगीत बद्दल खूप म्हणजे संशोधन असं नाही, पण मी जेव्हा गाणं शिकत होते त्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की ज्या दिवशी माझ्या मनामध्ये विचार वेगवेगळे होते, आता म्हणजे क्लिनिकचे काही विचार असतील, तर असं विचलित मनस्थितीत मी जेव्हा जायचे आणि तिथे लावून सूर लावायला लागला, तर जेव्हा तो सूर लागल्यानंतर जी शांती अनुभवायची, तर ते मला जाणवायला लागलं. म्हणजे जे फील झालं ते सांगते. हे जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती की संगीताने खूप छान वाटतं. पण हळूहळू असं लक्षात आलं की कधी कुठला राग गायल्यानंतर आपल्याला छान वाटतं, कधी कुठला राग गायल्यावर आपल्याला नको वाटतो. हा नाही, मग असं सांगायचं मी मॅडमना की आज हा राहू द्या, आज आपण तुरिया करूया किंवा आज असं करू. तर मनाच्या आपल्या स्थितीवर नक्कीच काहीतरी अवलंबून असतं. आणि मग त्या तशा प्रकारच्या विरुद्ध गुणाची अपेक्षा आपलं मन करत असतं. असा एक साधारण मला अनुभव आला. तसं पण आयुर्वेदामध्ये विपरीत गुणेच्छा आणि समान धर्माविषयी द्वेष निर्माण होणे ही पहिली पायरी सांगितली आहे कुठल्याही म्हणजे डिसफंक्शनची किंवा इम्बॅलन्सची. तर तसंच असं असतं की आपण जेव्हा अगदी सॅड मूड मध्ये असतो तेव्हा आपल्याला मस्त रॉक जॅझ वगैरे ऐकावंसं वाटतं, नाचावंसं वाटतं आणि त्यांनी बरं पण वाटतं. ओके. आणि जेव्हा आपण खूप मेंटली एकदम स्ट्रेस्ड आहोत तेव्हा आज आपण काय ऐकतो, तर रिलॅक्सेशन म्युझिक, जे की हळूवार एका विशिष्ट रिदम मध्ये पण खूप हळू गतीने ते सांगितलं असतं. तर नाद हा वेगवेगळ्या 3-4 प्रकारामध्ये पण म्हणजे मध्य, द्रुत आणि विलंबित याचा पण आपण असा उपयोग करून घेऊ शकतो की जेव्हा आपल्याला मनाला उत्साहवर्धक काहीतरी करायचं असतं तेव्हा आपण ढोल ताशेच वाजवतो. आणि जेव्हा आपल्याला मनाला शांत करायचं असतं तेव्हा आपण एकदम विलंबित किंवा शांत असंच म्युझिक ऐकतो. तो ही आपली आपोआप होणारी प्रवृत्ती आहे. आणि जसं आपल्याला वाटतं तसं नक्कीच संगीताकडे ऐकण्याकडे करावं, कारण संगीताने आपले व्हायब्रेशन्स कानाचं मधून ब्रेन पर्यंत जे पोचतात ते आपोआप ब्रेनवरती त्याचा परिणाम होतो. आज सगळ्या संशोधनांमधनं वेगवेगळ्या ते सिद्ध झालंय. संगीत हा अविभाज्य भाग असायला पाहिजे आपल्या आयुष्यात असं मला वाटतं. आणि हेल्दी माइंड मध्येच हेल्दी म्हणजे चांगली प्रतिकारशक्ती नक्कीच येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं तर चांगलं उत्तम सत्वबल असेल, मन सशक्त असेल तर काहीही आपण करू शकतो. त्याचं एक एक छान उदाहरण आत्ताच रिसेंटली कोविड काळामध्ये माझे एक खूप एजेड पेशंट आहेत, ज्यांचे तुम्ही बोट ठेवा तो ऑर्गन डिस्फंक्शन मध्ये आहे, हार्ट म्हणा, लंग्स म्हणा, आणि त्यांना कोविड झाला. पण त्या याच्यामध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट असतानाही त्यांना डेली मी एकच सांगितलं की कुठलं तरी संगीत किंवा काहीतरी स्वतःच्या मनाच्या शक्तीसाठी तुम्ही जे जे काही शक्य असेल ते करा. हे पण चांगलं झालं की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत आयसीयूत राहिला आणि सतत त्यांना धीर देत आज टचवूड ते काका चालत माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा आले वर्षभराने तेव्हा दॅट वॉज द मोमेंट ऑफ म्हणजे देवाची कृपा कशी होऊ शकते मन समजा सक्षम असेल तर. तर हे कोविडच्या काळामध्ये तर खूपच जाणवलं की आपल्याला सक्षमते म्हणजे मन सक्षम करण्याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. आयुर्वेद हेल्प करेलच नक्कीच अशा पद्धतीने.
वा वा. बिलकुल. विवेक. हा एकदमच छान कीर्ती. प्रशांतकडे वळतोय मी, पण एक फार सेन्सिटिव्ह टॉपिक मी जस्ट प्रशांत तुला टच करणार होतो. तू ऍक्च्युली तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये पण आणि स्पेशालिटी मध्ये पण बोलला हा, आणि हा एक खूप कॉमन टॉपिक आहे. सगळ्यांनी खूप सिरियसली या प्रश्नाचं उत्तर ऐकाल. प्रशांत आपल्या स्पेशालिटी मध्ये बोलला होता की त्यांनी इन्फर्टिलिटीवर पण काम केलेलं आहे. सध्याच्या डेट्सला आपण बघितलं असेल, बरेच IVF सेंटर्स आणि बरेच असे कपल्स आहेत की ज्यांना इन्फर्टिलिटीचा त्रास राहतो. तर प्रशांत, याच्यावर काही बोलशील का तू, की याच्यासाठी आपण कसं निघू शकेल, किंवा देशात याला आपल्याला जर पूर्णपणे काढून टाकायचं असेल, हा जो रोग आहे किंवा याला आपण जर अवस्था म्हटली, तर याला कसं काय आपण निपटू शकतो? पण फार शॉर्ट मध्ये, ब्रीफ मध्ये तू आम्हाला सांगू शकशील का? बेसिकली इन्फर्टिलिटी ही दोघांमध्ये असते, मेल आणि फिमेलमध्ये. अच्छा. तर मेलमध्ये जनरली जे कॉजेस असतात, आवाज प्रशांत तुझा गेलेला आहे. आय थिंक नेटवर्क. हा एक्सेसिव्ह यूज ऑफ नाही, आवाज हा आला, आता क्लिअर आहे. Okay. आवाज येतोय. एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल असतो. मुलांना म्हणजे मेल लोकांना वेळ असतो, खूप बिझी असतात, एक्सरसाइज झिरो असते, ओबेसिटी वाढत जाते, मग डायबिटीज होतं, मग फूड हॅबिट्स फार चुकीच्या असतात. आजकाल जे रुटीन आहेत, पिझ्झा वगैरे हा म्हणजे कॉमन हेच सगळं असतं, पिझ्झा, चायनीज. नंतर मग जीन्स रेग्युलरली यूज करतात. बेसिकली जीन्स मी नेहमी रिकमेंड करत नाही. जीन्स घालण्याने काय होतं, बेसिकली टेम्परेचर वाढतं, तर स्पर्म्सची मोटिलिटी आणि काउंट कमी होतं बेसिकली. आजकाल जे आपण जे पान वगैरे खातो, टोबॅको वगैरे, त्याच्यातही प्रॉब्लेम आहे. हा जो आपण साधा पान खातो, तर मी असं ऑब्झर्व केलं आहे की आपण मसाला पान, हा काही होत नाही मसाला पान नाही, असं नाही. मसाला पानमध्ये जी मेन्थॉल थंडाई असते, त्याच्याने पण स्पर्म काउंट कमी होतं, मोटिलिटी कमी होतं. हे मेलमध्ये झालं. फिमेलमध्ये जनरली मी मगाशी बोललो की ते एक्सेसिव्ह यूज ऑफ जी कापूर असतो ना, त्याला म्हणतात कर्पूर, त्याच्या फ्युम्सनी पण जनरली होत असतं. तर ते अवॉइड करायचं जर असा कोणाला त्रास असेल तर. आणि पेट्स कमी हे यूज करायचे. आणि जर यांचा त्रास असेल तर तुम्ही फिमेल इज हॅव्हिंग सम इन्फर्टिलिटी, तर मग पंचकर्म हे खूप चांगलं असतं. पंचकर्माचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. ट्युबल ब्लॉक्स असेल किंवा मग फर्टिलाइज होत नसेल, त्याच्यामध्ये पंचकर्म खूप चांगलं काम. त्याच्यामध्ये उत्तर बस्ती असते, बेसिकली युट्रसमधून आम्ही बस्ती देतो बेसिकली. आणि पंचकर्मामध्ये मेलमध्ये बाकीच्या मेडिसिन्स वगैरे असतात, सिम्पल हर्बल मेडिसिन असतात, त्याच्याने क्युअर होतं. पण डेली रुटीन जर तुम्ही आपलं सरळ म्हणजे कितीने सांगितलं की दिनचर्या एनी हाऊ तुम्हाला फॉलो करावं लागतं. एनी हाऊ दिनचर्या ही तुम्हाला कुठलाही डिसीज राहू द्या, म्हणजे तुम्हाला हे इन्फर्टिलिटी राहू द्या, सोरायसिस राहू द्या, कॅन्सर राहू द्या, एनिथिंग, जर तुम्ही दिनचर्या नाही फॉलो केली, जर दिनचर्याच व्यवस्थित केली, तर हे होणारच नाही बेसिकली. दिनचर्या ही तुमच्या उठल्यापासून त्याने इतके छान व्यवस्थित केलेलं आहे की तुम्ही कुठला ब्रश वापरायला पाहिजे, किती वापरायला पाहिजे, कशी अंघोळ करायला पाहिजे, किती वेळ करायला पाहिजे, कशाने करायला पाहिजे, कुठलं दूध प्यायला पाहिजे. आजकाल दुधाचाही प्रॉब्लेम येतात. हे जे दूध आहे हे सगळे ऑक्सिटोसिन लावून केलेलं आहे, त्याच्यामुळे अर्ली प्युबरिटी येते. त्याच्यामुळे पण हे सगळे आजकाल प्रायमरी इन्फर्टिलिटीचे पेशंट तयार व्हायला लागलेले आहेत. दिनचर्या फॉलो करा, हा ॲडवाइस आहे आमचा तुम्हाला. म्हणून आम्ही दिनचर्या मॅडमकडेच पलटतो आता. मी असं म्हणेन की विवेक, तू पंचकर्माविषयीचा लगेचच विचार, कारण पंचकर्माचा विषय आलेला आहे. खूप म्हणजे पंचकर्माबद्दल खूप मिसकॉन्सेप्ट आमच्या मनात आहे. म्हणजे आम्ही जितकं काही, म्हणजे मी आणि माझे जेवढे पण इथे सवंगडी आहेत प्रशांत, तर हे सगळ्यांना माहिती आहे. पंचकर्म म्हणजे आम्हाला फक्त इतकं माहिती आहे की मसाज आणि स्टीम यालाच पंचकर्म म्हटलं जातं. ते माझंच नाही, तर बहुतेक सगळ्याच लोकांचं म्हणणं असेल. सगळे लोक एक थंब मारून आपल्या ग्रुपमध्ये पण दाखवू शकतात की ते सगळे माझ्यासोबत आहेत म्हणून. पंचकर्मावर काही बोलशील का? बेसिकली आजच्या तारखेत पंचकर्म म्हणजे प्रत्येकाला वाटतं म्हणजे मालिश व्यवहार, म्हणजे स्टीम आणि मसाजच पंचकर्म आहे. कीर्तीने सांगितल्याप्रमाणे दोष हे 3 आहेत: वात, पित्त, कफ. आणि आपल्या शरीरातले जितकी ओपनिंग्स आहेत अपर हेडमध्ये आणि खालती, हे दोष काढणं म्हणजे पंचकर्म आहे. तर लोक आजच्या परिप्रेक्षामध्ये फक्त स्टीम आणि मसाजलाच लोक पंचकर्म समजतात. स्पामध्ये आजकाल ते चालू असतं. बेसिकली डोक्याच्या वरती हा कफाचा भाग, याचा भाग, कफाचा भाग असतो, हा पित्ताचा असतो, आणि खालती कमरेच्या खाली हा वाताचा असतो.
तर जे ओपनिंग जवळ असेल तिथून ते दोष काढतात बेसिकली. तर पंचकर्मामध्ये 5 कर्म असतात: वमन, विरेचन, भस्ती, नस्य आणि रक्तमोक्ष. वमन म्हणजे आजच्या तंत्रज्ञानामध्ये त्याला वॉमिटिंग म्हणतात, बट ती मेडिकेटेड हे वॉमिटिंग असते. ही अशी वॉमिटिंग असते जी अल्कोहोल घेऊन झाली असते, त्याच्याने तुम्ही एक्झॉस्ट झोपता, पण ही वॉमिटिंगमध्ये तुम्ही फ्रेश होता आणि जे तुम्हाला कफाचे विकार होणार असतात, जे ॲसिडिटी होते असते. मला एक प्रश्न दिसला, ॲसिडिटीसाठी हे ॲसिडिटी होऊच नाही बंद करायचं. सॉरी प्रशांत सॉरी आवाज हो सॉरी कॉल होता म्हणून कट केला, पेशंटची कॉल होता. तर वमनाद्वारे कफ दोषाचं जे वाढलेले कफ दोष आहे ते कमी होतात, म्हणून कफाचे विकारच होत नाही. हे विकारच होऊ नये म्हणून पंचकर्म करायला पाहिजे. वमन एक आहे. त्याच्यामध्ये सेकंड आहे उलटीद्वारे ते दोष काढतात. विरेचन म्हणजे थ्रू लॅटरिन, म्हणजे तुमच्या भाषेत त्याला जुलाब म्हणतात, डायरिया म्हणतात, पण ते एक टोटली डिफरंट. ते जुलाब जसे जसे होतात मिनिमम 5 ते 6 असतात, त्याच्यामुळे तुम्हाला अजून फ्रेश वाटायला लागतं. आणि जे पित्ताचे विकार असतात, जे बाकीचे पित्त म्हणतात म्हणजे ते इचिंग आणि ॲसिडिटी, जे इरिटेबल बाउल सिंड्रोम, हे होतच नाही बेसिकली. बस्ती म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर एनिमा, बट दॅट इज नॉट एनिमा. हे मेडिकेटेड ऑइल असतं, त्याच्यामध्ये काढा आणि ऑइल असतं. ती थ्रू ॲनल कॅनल आम्ही ते इंजेक्ट करतो आणि वाताचं शमन करण्यासाठी, वाताला नियंत्रित करण्यासाठी ही चिकित्सा केली जाते. बेसिकली वातच हा त्या कफा आणि पित्ताला मॉनिटर करतो. तो कॅप्चर असतो बॉडीचा बेसिकली, तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं फार जरुरी असतं. म्हणून पंचकर्मामध्ये बस्ती ही चिकित्सा फार श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. आणि नस्य म्हणजे आता कीर्ती बोलली की कोविड टाकायला द्यायचं. सॉरी पेशंट जरा वारंवार फोन करतो. एक्सक्यूज सर. तर नस्य म्हणजे कीर्ती आता बोलली जी कोविड काळामध्ये जे नेझल ट्रायल्स झाले होते, तर त्याच्यानी एक हे जे लिम्बिक सिस्टमची पार्ट असते बेसिकली, तर त्या नाकात शरीराचा आणि डोक्याचा हा मेन एंट्रन्स पार्ट आहे बेसिकली. तर इथं आम्ही ट्रीटमेंट करून नाकातनं ऑइल थेंब पण टाकतो आणि काढायचं पण असतं. आणि हे आता रिसेंटमध्ये डायबिटीजवर पण याचे वर्क सुरू आहेत नेझल स्प्रेसाठी. कोविडवर झालं, सुरुवातीला हे ॲक्सेप्ट नाही करायचं की हे नेझल स्प्रेनी लंग्समध्ये जातील मग निमोनिया होतील, बट दिस इज नॉट पॉसिबल. ते कधी असं होत नाही. आणि एक रक्तमोक्षण आहे की जी पित्ताची चिकित्सा असते. रक्तमोक्षणचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला ब्लड डोनेशन. जे फ्रिक्वेंटली ब्लड डोनेट करतात किंवा मग आफ्टर सम पिरियड, तर त्यांना फार कमी डिसीजेस होतात स्किनचे आणि त्यांना कोलेस्ट्रॉल होत नाही. कोलेस्ट्रॉल विवेकला माहिती. तर बेसिकली कोलेस्ट्रॉल हा जे फ्रिक्वेंटली ब्लड डोनेट करतात त्यांना कमी त्रास असतो. तर हे 5 कर्म आहे. आजच्या तारखेत फक्त स्नेह आणि स्वेदन म्हणजे मालिश आणि वाफारा यालाच पंचकर्म समजतात. ही पंचकर्म. हे फार छान तू संक्षिप्त मध्ये सांगितलं. पण एक थोडक्यात फक्त हो किंवा नाही मध्ये जर विचारायचं झालं तर ओबिसिटी लोक पंचकर्म करू शकतात का, आणि का त्याच्याने ओबिसिटी कमी होऊ शकते का? हो बिलकुल. ओबेसिटी कमी व्हायला तुमचं बेसिकली तुम्हाला त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करावंच लागेल. म्हणजे मी असं आहे ना, एक पाण्याची टँक आहे, मी खालचं नळ चालू केलं पण वरचं तर सुरू झालं ना. अच्छा, तुम्ही इनपुट चालूच आहे. म्हणजे आयुर्वेदने पण अजून एक्सरसाइज वर औषध नाही काढलं आहे. एक्सरसाइज करावं लागेल, डाएट कंट्रोल कर, आहार आणि विहार म्हटलं कीर्तीने. आहारमध्ये तुम्हाला खाण्यापिण्यावर कंट्रोल करावं लागेल आणि विहार तुम्हाला फिरावं लागेल, एक्सरसाइज करावं लागेल. पंचकर्म तुम्हाला त्याच्यात ॲडिटिव्ह अजून हेल्प करेल. प्रशांतचा खूप फोन येतो मीनाक्षी. पुढचा मी यालाच कनेक्टेड प्रश्न कीर्तीकडे घेऊन जाते. आहाराचा विषय निघालेलाच आहे, तर सगळ्याच गृहिणींचा, आयांचा, अगदी कुठल्याही वयातल्या स्त्रीचा, जी गृहिणी आहे आणि स्वयंपाक करणारी आहे, किंवा आहाराबद्दल कसा, म्हणजे संतुलित आहार याबद्दल आयुर्वेदात काय म्हटलेलं आहे, विहार त्याच्यासोबत कसा असावा, यासाठी तू आम्हाला काय मार्गदर्शन करशील. आणि त्यानंतर एक उपप्रश्न त्यालाच अनुषंगाने दोन्ही डॉक्टर्सला आहे की तुम्ही आता हे आयुर्वेद प्रॅक्टिस करता आहात, आयुर्वेद
शिकण्यापासून तर प्रॅक्टिस पर्यंत, म्हणजे शिक्षणात आणि प्रॅक्टिसमध्ये कोणते कोणते चॅलेंजेस आयुर्वेद या दृष्टीने, कारण आता आपण 21व्या शतकाकडे जातो आहे, अनेक प्रकारचे रिसर्च मॉडर्न मेडिसिन मध्ये आलेले आहेत, सर्जरी झालेल्या आहेत. जसं ओबेसिटीसाठी लोक सर्रास सर्जरी करून मोकळे होतात आहेत. तर असे काय काय चॅलेंजेस तुम्ही ड्युरिंग स्टडीज आणि प्रॅक्टिस फेस केले, हा एक सेकंड क्वेश्चन आहे. पहिले आहार आणि विहाराविषयी काय सांगाल? हो, तू म्हणालीस मीनाक्षी तसंच आज प्रत्येक आई चिंतातूर नजरेनेच येते आमच्याकडे की माझा मुलगा काहीच खात नाही आणि इसकी तबीयत ठीक कर लो पहले वगैरे, हमेशा ऐसा रहता है वैसा रहता है, कुछ भी खाता नाही आहे. जेव्हा केस घेतो आम्ही कम्प्लिटली सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय खाल्लं, तेव्हा मात्र लक्षात येतं की दर थोड्याच वेळाने काही ना काही ते बाळ किंवा मूल कितीही वयापर्यंतचे लोक असो ते खात असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दोन खाण्याच्या मध्ये काहीतरी अंतर असणं आवश्यक आहे. जसं मी चुलीचं उदाहरण देऊन सांगितलं की अग्नीला काम करायला आपल्याला दिला पाहिजे, स्कोप दिला पाहिजे, तर त्याला थोडा वेळ मिळायला पाहिजे. म्हणजे आलेलं सामान, रॉ मटेरियल, त्याचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते करून पुढे ढकलणे इतका तरी वेळ तुम्ही दिला तर मला नाही वाटत चांगली भूक लागली असताना खायला कोंडा असं आणि निजायला धोंडा असं जे आपल्याकडे म्हटलेलं आहे ना, ते अतिशय योग्य आहे की अग्नी चांगला असेल आपला तर तुम्ही चीज खा, वडापाव खा, काहीही खा. चांगली भूक लागली असताना, कडकडून भूक लागली असताना तुम्ही जे पण जेवाल ते सगळंच्या सगळं व्यवस्थित प्रसादभाग आणि मलभाग, म्हणजे प्रसाद म्हणजे शरीराला उपकारक आणि शरीराला अपकारक असे दोन जे सेग्रिगेशन पार्ट अग्नी करतो ते इतकं परफेक्टली होईल, चिंताच करायची गरज नाही. आणि मग खाण्यातला आनंद न घालवता आपण व्यवस्थित खाऊ शकतो असं नक्कीच आहे. तर आयुर्वेदाची बॅलन्स्ड डाएटची कल्पना तर अशी आहे की पंचभौतिक असतं, म्हणजे जे जे काही सर्व द्रव्यम पंचभौतिकम असतं. तो मेनली पृथ्वी आणि आग जे मॅटर आहे ते सॉलिड आणि लिक्विड असा आहार असतो. त्याच्यामध्ये पण 4 प्रकारचे आहेत. चावून खाण्याचे, तर चघळण्याचे, भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि पेय असे 4 प्रकारचे चतुर्विध आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये असायला पाहिजे. थोडक्यात काय की सॉलिड आणि लिक्विड ह्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन असणं जरुरी आहे. म्हणजे आपण थाळी साधी अगदी रोजची जरी आपण वरण-भात भाजी पोळीची थाळी एक बघितली तरी कोरडं जेवू नये. इव्हन मुलांना पण देताना महत्वाचं आहे की जे काही बोलच तयार होणार आहे ते पुढे ढकललं जायला पाहिजे. म्हणून मग त्याच्यासाठी काहीतरी लिक्विड तुम्ही त्याच्यासोबत देणं गरजेचं आहे. तुम्ही समजा चीजचं काही देत आहे, सगळ्यात महत्वाचा आजचा प्रश्न चीज आणि वेफर्स आणि जंक फूड, तर हे मेन खाल्लं जातं. तर त्याच्यासोबत तुम्ही काहीतरी डायजेस्टिव्ह त्याला, मग ते साधं पाणी सुद्धा देऊ शकता. साधं सुंठ घालून पाणी उकळून ते जरी तुम्ही दिलं मुलांना तरी पटकन ते पचवेल. जे जे खाल्लं ते मुलं उड्या मारत असतील ते पचवू शकतात. तो म्हणजे व्यायामाचा हे मुलांमध्ये पण इन्क्लूड होतोच, अंतर्भाव होतोच. व्यायाम, भरपूर हालचाल शरीराची असली तर सगळं काही पचू शकतं. आता या व्यायामावरती पण मी जस्ट सांगते की कधीही केव्हाही व्यायाम करायचा असं नाहीये. त्याला एक शास्त्र आहे व्यायामाचं पण. सगळ्यात आधी तर कुठल्या ऋतूत करू नये हे त्यांनी सगळ्यात ह्याचं की हाय टेम्परेचर्स मध्ये तुमची शक्ती तशीच इतकी क्षीण असते की तुम्ही त्यातही जर का शरीराला अजून कष्ट दिले तर तुम्ही तुमच्याच बॉडीची त्याच्यामध्ये झीज जास्त होते. सो हेमंत ऋतू, शिशिर ऋतू ह्याच्यामध्ये अर्धशक्ती व्यायाम करावा असं सांगितलंय. सो आता समजा बाहेर थंडावा चांगला आहे, आपली भूक चांगली आहे, तर आपल्याला साधारण धाप लागेल, ब्रेथलेसनेस सुरू होईल, हार्टबीट्स वाढतील आणि तहान लागेल. ह्या 3-4 घाम आणि एक घाम येईल, असे 4-5 आपले स्वतःचे प्रत्येकाच्या बॉडीचे सिग्नल्स असतात. तोपर्यंत तो व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे. समजा आज मी चालायला सुरुवात केली आणि 15 मिनिटातच मला धाप लागली तर त्या दिवशीचा तो माझा व्यायाम पूर्ण झाला असं समजायला काही हरकत नाही. पण हेच जर मी हळूहळू वाढवत गेली, रोज करत गेली, तर मी एक दिवस 2 किलोमीटर काय 10 किलोमीटर पण चालू शकते. ह्या पद्धतीने व्यायाम हा शरीराचं बल वाढवण्यासाठी त्याचं योजना आहे, नॉट की जस्ट फॅट बर्न करणे. तो शरीराचं बल वाढवण्याला ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींसोबत व्यायाम हा एक लहानपणापासून अगदी एंड पर्यंत त्याला आवश्यक आहे. आहार आणि विहारामध्ये महत्वाचं पॉइंट समराईज करायचं झालं तर षड्रस, 6 रस असलेले गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे 6ही रस आपल्या साधारणपणे जेवणात असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पातळ आणि द्रव आणि सॉलिड आहार हा जरूर असायला पाहिजे, जेणेकरून त्याचं व्यवस्थित पचन होईल. आणि सगळ्यात म्हणजे भूक चांगली असताना जेवलं पाहिजे. भूक नसेल तर जरूरच थोडं फास्टिंग करून एक जेवण स्किप केलं तर नेक्स्ट
जेवणापर्यंत चांगली भूक लागते. एवढं जरी मॅनेज केलं तरीही मुलं तुमची छान आनंदात राहतील आणि आपणही आनंदात राहू. अरे वा. कीर्ती, एक पटकन मला एक छोटस सांगशील, तू खायला पाहिजे का? हा हो. माझा पर्सनल प्रश्न आहे. हा आपल्या टॉपिक मध्ये नव्हता इन्क्लूड, पण मी माझा पर्सनल विचारून घेतला, कारण माझी वाईफ पण पाहते, तर तिने मला लिहून पाठवला की तू घेऊ शकतो का. हो, अग्नी हो, तुपाचं हे मेन कार्य तर शरीराला इंधन म्हणजे इग्निशन, हे संदुक्षण म्हणतात त्याला, अग्निसंदुक्षण, याच्यासाठी स्नेह सांगितलंय. आणि कुठलंही अन्न खाताना स्नेह विरहित अन्न खाऊ नये असा एक स्पष्ट संकेत दिलेला आहे सूत्रामध्ये. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे स्नेह वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी सांगितलं. कोणाला तेलावरती परतलेली भाजी चालेल, कोणाला वरण भात मऊ वरण भात आवडत असेल त्याच्यावर तूप, किंवा भाकरी असेल तर त्याच्यावर तेल घेऊन चटणी वगैरे असं खा. तर एनी हाव तुम्ही जे जे प्रकार खाता आहे, किंवा काहीच नसेल तर दुधामध्ये तरी तुम्ही ते कंबाईन करा. नाही तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मांसाहार हा अतिशय योग्य असं सांगितलंय. सगळ्यांसाठीच मांसाहार चांगलं सांगितलंय आणि त्याचे डिटेल्स दिलेले आहेत पूर्ण आयुर्वेदात. त्यामुळे आयुर्वेद हे फक्त व्हेज डाएट प्रमोट करतं असाही हा एक मोठा मिथ आहे, तो मी नक्कीच दूर करायला आवडेल मला. की इनफॅक्ट कोविड काळामध्ये ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या सगळ्यांना मांसाहार असं आम्ही ऍडवाइस केला, आजही पर्यंत करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला पोषण देणाऱ्या आहेत. पण ठीक आहे, कोणी तळलेलंच रोज खात असेल तर ते मात्र बरोबरच नाही. त्यामुळे अति सर्वत्र वर्जयेत, पण इकडे पण अति नको, म्हणजे वृक्षता वाढून तुमचे एजिंग मात्र खूप फास्ट. आज जे आपले आई वडील आज 70 ते जे कामं करू शकतात ते आज आपण 50शीच जमतोय. त्याच्यावरूनच आज कल्पना येईल की कसं आपल्याला स्नेहाची कमी आहे, आणि मग त्याच्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. व्यायामही करत असाल तर ऍटलिस्ट अभ्यंग आवश्यक आहे, जसं मी शिरो अभ्यंगन सांगितलं. पण व्यायाम करत असाल खूप, तर नक्की अंगाला तेल लावणं, तर या पद्धतीने आपण व्यवस्थित ठेवू. हा, आणि माझा दुसरा प्रश्न पण दोघेही डॉक्टरांनी कृपया शॉर्ट मध्ये सांगावा, की अभ्यास करताना आयुर्वेदाचा आणि प्रॅक्टिस करताना काय काय चॅलेंजेस फेस केले आणि ते कसे ओव्हरकम केले. अच्छा, पहिले सगळ्यात आधी तर आयुर्वेदात गेल्यानंतर लँग्वेज डिफरन्स हा एक मेजर चॅलेंज असतो. तो ओव्हरकम करता आला तर मात्र समोर खूप सुंदर आहे सगळं. पण संस्कृत म्हणजे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकल्यानंतर आयुर्वेदातलं पदार्थ विज्ञानाच्या पहिल्या लेक्चरला जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्ही कुठून आलो, सृष्टी कशी उत्पन्न झाली वगैरे, मन, आत्मा, शरीर असं जेव्हा आम्ही वाचायला लागतो तेव्हा त्यातनं आम्ही म्हणजे डिप्रेस न होता ह्यानी बाहेर पडणं ही पहिली चॅलेंजिंग स्टेज असते. पण नंतर सोसायटीमध्ये तर एक्सेप्टन्स हा एक मेजर चॅलेंज आहे, जो आधी खूप जास्त होता, पण जेव्हा आम्ही बाहेर पडलो शाळेत खूप फरक पडला. बाकी तर प्रॅक्टिस सेटअप वगैरे हे प्रत्येकाच्याच लाईफ मधले नॉर्मल चॅलेंजेस असतात. मेजर प्रशांत, तुला काय चॅलेंजेस होते? हो, बिलकुल बिलकुल. मला म्हणजे जेव्हा शिकत होतो तेव्हा ऍक्च्युली दोन्ही पॅथीचं वाचन करायला लागायचं. ते फास्ट हेक्टिक राहायचं बेसिकली. म्हणजे तुम्हाला तुम्हाला जर रिसर्च करायचं असेल आणि तुम्हाला ह्याही पॅथीसोबत अपडेट राहावं लागायचं, तुम्हाला हेही वाचावं लागायचं आणि आयुर्वेदिक पण वाचावं लागायचं. कारण माझ्याकडे येणारा पेशंट हा पूर्ण फाईल होतो. तो कुठलाही राहो, पॅरालिसिसचा राहो किंवा स्किनचा राहो, तो ऑलरेडी MRI, CT स्कॅन, म्हणजे आम्हाला तेही पाहावं लागतं. आणि बेसिकली वाचावंच लागतं. त्याच्याशिवाय काही लोक म्हणतात यांना फक्त आयुर्वेद नाही, बेसिकली नुसतं आयुर्वेद नाही, त्याला पण अपडेट ठेवावं लागतं. कारण मॅक्झिममदा असं होतं की त्याच्या त्या ड्रगच्या साईड इफेक्टमुळेच तो त्याला अजून जास्त प्रॉब्लेम झाला असतो. ते फक्त ड्रग विड्रॉल करत असतं, त्याला आराम मिळत असतं. तर दोन्ही पॅथीजनं अभ्यास करणं फॉर डिफिकल्ट. आणि आजकाल इंटरनेटमुळे पेशंटच खूप जास्त एज्युकेटेड झालेला आहे, त्याच्यात अजून जास्त. आणि आमच्या पॅथीमध्ये फक्त प्रॉब्लेम आहे की आम्हाला एक इन्स्टंट पेन किलर नाही आहे, अजून एक सुरू आहे. तर इन्स्टंट पेन किलर नाही, असे माझा अनुभव प्रॅक्टिसचा. तर आम्ही आयुर्वेद कुठच्या कुठे नाही. वा वा, फार छान. आता दोघांनी मला फक्त हे सांगा की मी एक शेवटचा नाही म्हणता येणार, पण एक हार्ड क्वेश्चन विचारू शकतो का? बिलकुल बिलकुल. कीर्ती, तू हात नाही दाखवले. हा, हार्ड क्वेश्चन घेऊन ना आपण एखादी. बिलकुल बिलकुल बिलकुल. मला सांगा, आयुर्वेद हा पहिले आयुर्वेदला कुठे होता? म्हणजे आयुर्वेद विषय किंवा आयुर्वेद थेरपी हा आधीच्या, म्हणजे आयुर्वेद जेवढं आम्हाला माहिती आहे की 1000 वर्षापासून आयुर्वेद आपल्या ह्याच्यात आहे, चलनात आहे.
तर त्यावेळेस आयुर्वेद कुठे होता, सध्याच्या डेटला आयुर्वेद कुठे आहे आणि येणाऱ्या दिवसात आयुर्वेदचं काय भविष्य आहे. मी थोडक्यात मला जे वरतून माहीत पडलं तर की कीर्तीने काही सॉफ्टवेअर पण डेव्हलप केले आहे आयुर्वेदमध्ये. तर आज इतकी प्रगती केलेली आहे आणि पुढे आणखी बरीच काही प्रगती करेल. तर एक दोघे जण मिळून सांगू शकता की पहिले कुठे होता, आता कुठे आहे आणि पुढे कसं राहणार आयुर्वेद. एका वाक्यात सांगते, आधी घराघरात होता, हा, स्वयंपाकघरात होता, आता ग्लोबल झालाय. बिलकुल. प्रशांत तुझं काय मत आहे? आयुर्वेद अनादी अनंत आणि शाश्वत आहे. तो नेहमीच राहील, कारण तो खूप ऑनेस्टली आहे, म्हणून आयुर्वेद नेहमीच राहणार. त्याच्यामध्ये असं आता अवेअरनेस वाढलेला आहे, आफ्टर कोविड जास्त वाढलेला आहे आणि रिसर्चेस खूप जास्त होत आहे. दोन्ही गव्हर्नमेंटनी आयुष मंत्रालय केले असल्यामुळे आयुर्वेदाला खूप खूप प्रोत्साहन आहे. त्याच्यामुळे सध्या फ्युचर आयुर्वेदाचं खूप चांगलं आहे. आणि आता खरा चॅलेंजिंग काळ आमच्या पुढे हा. आहे की डॉक्टर सर्व आमच्या challenging आहे पिढीकडे basically. की आता आम्हाला न्यू चॅलेंजेस घ्यायला स्वतःला पण रेडी करायची गरज आहे, जे आम्ही चाललंय. म्हणजे त्यातलं हे सॉफ्टवेअरची जन्म झालाय एक ऑनलाईन कन्सल्टेशनच्या रूपाने. विषय बराच आहे, पण काय थोडं म्हणजे असं राहतं की वेळेकडे पण पाहावं लागतं. तर मीनाक्षी, एक रॅपिड फायरचा क्वेश्चन आन्सर सेशनसाठी तू पाहून घे की प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत का आपल्याकडे. नाही तर यासाठी प्रेक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण अंजलीला माईक सोपवतो आहोत. अंजली राधडे आपल्याला प्रेक्षकांचे प्रश्न त्यांच्या वतीने विचारणार. अंजली, तुझ्याकडे काही आले का, किंवा प्रेक्षकांनी मला माझ्या हो. व्हॉट्सअपवर पण एक दोन लोकांनी टाकले, तू तुझे घेऊन घे हा. पहिले. मी चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन्स घेते आहेत. हा. पहिला Rapidly. प्रश्न आहे गौरी वखारे यांचा. त्यांनी असं विचारलंय, प्लीज गिव्ह द गायडन्स रिगार्डिंग द लाईफस्टाईल, डाएट अँड मेडिसिन फॉर मेनोपॉज अँड हाऊ लॉंग द मेनोपॉझल फेज लास्ट. मला असं वाटतं डॉक्टर कीर्ती या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तशा वेगवेगळ्या अवस्थांमधनं एक स्त्री जात असते, तसंच मेनोपॉज ही पण एक अवस्था आपण त्याच्याकडे बघावं. सध्याच्या घडीला असं नक्की दिसतंय की मेनोपॉझल फेज जवळजवळ 5 ते 10 वर्ष चालते आणि खूप साऱ्या लेडीज यातनं जात आहेत. मानसिक अस्वास्थ्य आणि त्याच्यामुळे होणारं शारीरिक अस्वास्थ्य आणि मग शेवटी घर पण त्याच्यामध्ये ओढलं जातं. तर याच्याकडे लक्ष देणं, स्वतःबद्दलचा अवेअरनेस वाढवणं आणि मी तर नेहमीच सांगते सगळ्याच पेशंट्सला की दिस इज अनदर पुनर्जन्म. आपण असं म्हणतो एक बाळ झाल्यावर आईचे पुनर्जन्म होतो, तसा हा एक अजून वेगळ्या प्रकारचा जन्म मिळतो आपल्याला की त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्हिटीकडे आपण जायला हवंय. हे एक संकेत निसर्गाचा मी असं ते त्याला. सो जितक्या गोष्टी मानसिक ह्याच्यावरती पॉझिटिव्हिटी आपण घेऊ शकू, चांगल्या सुदृढ मनासाठी आपण जे जे करू शकतो ते केलं तर ही फेज पण एक आली, जशी इतर आल्या तसंच ही पण येईल आणि जाईल आणि एक खूप चांगली सुदृढ स्त्री जन्माला येईल त्यातनं. ओके, थँक्यू. एक दुसरा प्रश्न आहे अमोल सुळेचा. कॅन वी डील स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स थ्रू आयुर्वेदा? डॉक्टर प्रशांत. बिलकुल बिलकुल बिलकुल. या स्ट्रेससाठी सगळ्यात चांगली एक्सरसाइज करणं हे सगळ्यात चांगलं असतं. तुमच्या जी रुटीन एक्सरसाइजची जी सायकल चालू होते त्याला कुठेतरी ब्रेक द्यायचा असतो. तर काही लोक त्याला ब्रेक आयदर चहाने देतात, कॉफी देतात, काही लोक वेगवेगळे वेज वापरतात, स्मोकिंग करणं, अल्कोहोल पिणं. त्यांना वाटतं की स्ट्रेस याच्याने कमी होतं. बेसिकली दे आर रॉंग. सगळ्यात चांगलं तुम्ही वॉक करा, रनिंग करा, ती चेन ब्रेक होते. हे झालं तुमच्या एक्सरसाइज म्हणजे विहारामुळे. आणि जर तुम्हाला बाकी मग ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर एक शिरोधारा असतं, डोक्यावर तेल टाकणं, मेडिकेटेड ऑइल असतं आणि नसते म्हणून नाही, याच्याने स्ट्रेस कमी होतं. पण सगळ्यात आणि कीर्तीने सांगितल्याप्रमाणे म्युझिक ते सगळ्यात चांगलं. अमोल खेडूरकर यांचा एक प्रश्न आहे. पित्त झाल्यास औषध न घेता कसं बरं करता येईल? मला त्याचा त्रास होत असेल तर बिलकुल औषध न बिलकुल घेता. 2 मिनिटं औषध न घेता फास्टिंग म्हणजे तुम्ही दुसरी भूक लागेपर्यंत तुम्ही शक्यतोवर काही खाऊ नका तुम्ही कसं आणि खूप सारं पाणी पिणं टाळा, कारण हायपर ऍसिडिटीचं मेन कारणच अतिद्रवपान सांगितलं आहे. सो इन दॅट केस हर्ब इन्फ्युज्ड वॉटर असं आपण त्याला म्हणू, नागरमोथा किंवा सुंठ घालून उकळून गार केलेलं तुम्ही पाणी थोडं कोमट असं थोड्या वेळाने. साधारण आपल्या सायकल असते सर्केडियन सायकल, जशी दुपारी 12 वाजता भूक लागते, रात्री पण भूक लागते, त्याच्या दरम्यान वेट फॉर द थिंग्स टू गेट डायजेस्टेड प्रॉपरली
ऑटोमॅटिकली थिंग्स विल कम. पुढचा प्रश्न घेऊया. आशिष पुराणे यांनी विचारलाय, इन रिसेंट टाइम्स ऑफ पॅन्डेमिक immunity has been very important factor and mental strength is becoming a deciding factor in recovery. Is there anything like mental immunity and does Ayurveda can help in building and improving it? येस, ऍक्च्युली मेंटल इम्युनिटीचं जे स्टँडर्ड सांगून ठेवले आहे आयुर्वेदामध्ये ते असे आहेत की नंतर बिभत्स म्हणजे अतिशय असं जे काही, नंतर हिंसा, तर मनाला दुःख देणारं असं, या सगळ्यामध्ये समजा तुमची जी रिॲक्शन आहे माइंडची, ती जर का काहीही नसेल, तुम्ही एकदम स्टेबल असाल, तर ते तुमचं सत्वबल उत्तम असं म्हणता येईल. तर या निकषांवर जर का आपण आज बघितलं तर आपल्याला खूप काम करायला पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मनाच्या अनुकूल असं कोणी योगा करेल, कोणी मेडिटेशन करेल, कोणी खाण्यापिण्याचं नियमन करेल, कोणी लाईफस्टाईलमध्ये रिदम आणेल, असं वेगवेगळ्या प्रकारे मनावरती काम करणं होऊ शकतं. पण तत्वबलाचे जे स्टँडर्ड्स आहेत, जे हायेस्ट एव्हर मी बघितलं आतापर्यंत, जर का तुम्ही एवढ्या लेवलवर नेऊन ठेवलं आपलं मन, तर तुम्हाला काही नाही होत, प्रबळ एकदम. अनशेकन असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, विरेचन, बस्ती आणि शंख प्रक्षालन हे सर्व एकत्र इंटेस्टाईन क्लिन्झिंगचा प्रकार आहे का? डॉक्टर प्रशांत. विरेचन, बस्ती आणि शंख प्रक्षालन हे इंटेस्टाईनच्या क्लिनिंगचा प्रकार आहे का? हो, बऱ्यापैकी इंटेस्टाईनचा क्लिनिंगचा प्रकार आहे हा. बिलकुल बिलकुल. आणि एक त्यांनीच एक विचारलंय, ऋतूला अनुसरून आहारामध्ये आयुर्वेद काय सांगेल आणि त्याच्यामध्ये जर विसंगती आली तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? ऋतूला अनुसरून आहाराबद्दल आयुर्वेद काय सांगेल आणि त्याच्यामध्ये जर विसंगती आली तर त्याचे काय दुष्परिणाम होतील? मी बोलायचं? ऐकू येत आहे ना? हो, येतं. आता आपण साधारण पाहिलं, आपले जे सण आहेत ते ऋतूला अनुसरूनच आहे. तुम्ही बघा, जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत तुमच्या अग्नीची जी अवस्था आहे त्यानुसार तुम्हाला ते ऋतूचे सण पण आले आहेत. सुरुवातीला तुम्हाला संक्रांत आलेली आहे, शेवटी दिवाळी आलेली आहे, मधात श्रावण सोमवार आलेलं आहे. सुरुवातीला असं श्रावण सोमवार याच्याकरता आला आहे की तिथे तुमचं पित्त हे झालं असतं, वाढलेलं असतं, सगळीकडे इन्फेक्शन झालं असतं, म्हणून तुम्हाला उपवास सांगितला आहे. तुमच्या अग्नीची लेवल खाली गेलेली असते म्हणून तुम्हाला उपवास सांगितलेले आहे. नंतर मग तिथे तुम्हाला लसूण आणि कांदे खायला सांगितलं आहे, कारण त्यावेळेस जमिनीत पाणी असतं आणि इन्फेक्शन जास्त होतं, ते शास्त्राने सांगितलं. नंतर मग हळूहळू दिवाळीत बघा, तुम्हाला तुमची अग्नी चांगली होत झाली असते तर मग तुम्हाला दिवाळीत खूप सारे पदार्थ खायला मिळतात. ते हे सगळे तुमचं ऋतुचर्यामध्ये दिलेलं आहे आणि तसं मग तुमची जास्त अग्नी वाढते, मग तुमचं संक्रांत होतं. नंतर मग परत कफाचे विकार होऊ नये म्हणून मग बाकीचे असतात. तर जर तुम्हाला हे डिसीज होऊच नाही तर तुम्हाला ऋतुचर्या, दिनचर्या ही व्यवस्थित फॉलो करावं लागते. आणि याच्यात सगळ्यात क्रुशियल फेज असते ऋतुसंधी काळ, म्हणजे थंडी संपून गरमी सुरू होणे किंवा पावसाळा संपून मधला ऑक्टोबर सुरू होणे, त्या काळामध्ये सगळ्यात जास्त लोक आजारी पडतात. आणि कारण थंडी, जसं उन्हाळा लगेच बाहेर समजा 40 डिग्री टेम्परेचर, 2-3 डिग्री जरी वाढला तरी आपण लगेच एसी ऑन करतो, थंड पाणी प्यायला जातो. मग एकदम आधीच्या ऋतूशी आपलं बॉडी सिंक इन झालेली असते, ती नवीन ऋतूशी सिंक व्हायला थोडासा वेळ देऊन केलं तर हा ऋतुसंधी काळ पण आपण नीट. अच्छा, अंजली आपली बॉडी ही रिस्पॉन्सिव्ह बॉडी आहे, म्हणजे बाहेरचं जे वातावरण असतं त्याला आपली बॉडी रिस्पॉन्ड करत असते सतत. तर आपला रिस्पॉन्स आपण स्वतःच ऑब्झर्व करत गेलं. कोणाला अख्ख्या थंडीत सुद्धा आईस्क्रीम खाल्लं तरी प्रॉब्लेम येत नाही, किंवा कोणाला भर उन्हात सुद्धा गरम भजे सुद्धा चालतात. तर हे प्रत्येकाची प्रकृती वेगळी असेल, त्यानुसार त्यांनी जरूर करावं. पुढचा प्रश्न आहे, त्रिफळा चूर्ण बद्दल काही सांगा.
त्रिफळाची. त्रिफळा शिवाय आयुर्वेद नाही आहे. आता त्रिफळा हे साधं म्हणजे सामान्यपणे माहिती आहे की त्रिफळा घेतलं की पोट साफ होतं, इथपासून तर आम्ही त्रिफळा रसायन पर्यंत त्याचा उपयोग करतो. त्रिफळा हे बेस्ट अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटीबायोटिक आहे आमच्या शास्त्रानुसार म्हटलं तर. इव्हन डोळ्यांच्या विकारांपासून पण आम्ही त्रिफळाचा प्रचंड वापर आमच्या प्रॅक्टिसमध्ये करतो. स्किन करता सगळ्यात चांगला आहे, सगळ्यात बेस्ट आहे. हेअर्स करता सगळ्यात बेस्ट आहे, किडनी करता सगळ्यात बेस्ट आहे, आणि इट्स अ व्हेरी गुड इम्युनोमॉड्युलेटर त्रिफळा. हिरडा बेसिकली 3 कंटेंट आहे, हिरडा, आवळा आणि बेहडा, हे 3 कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि विदाउट आजच्या तारखेत लोकांना फक्त त्रिफळा म्हणजे लॅक्झेटिव्ह किंवा पोट साफ होण्याकरता वाटतं, पण तसं नाही, ते डोळ्याकरता पण खूप सुंदर आहे बेसिकली. इव्हन त्रिफळाचा उपयोग आम्ही जखमा धुण्यासाठी करतो प्रॅक्टिसमध्ये, आणि त्यांनी मोठे खूप पच असं असलेल्या जखमा सुद्धा पटापट कोरड्या होतात. ते बिटाडीन बंद करून त्रिफळाच्या काढ्याने धावन म्हणतो आम्ही त्याला, ते दिलं आणि म्हणजे ड्रेसिंग केलं तर जखम लगेच सुकून येते. ओके. पुढचा प्रश्न आहे विशाल अभ्यंकर यांनी विचारले. ते म्हणतात की माझी भूक जर 4 पोळ्यांची असेल तर मी थोडा कमी म्हणजे 3.5 पोळ्या खाणं हेच योग्य आहे का? म्हणजे जेवढी भूक असेल त्याच्यापेक्षा थोडं कमी जेवणं, आणि त्याचा उपयोग हेल्दी राहण्यासाठी कसा होऊ शकतो? कोण देत आहे? तेच म्हणजे हो, तुमची भूक असेल तर तुम्ही खा, पण एकच लक्षात ठेवायचं, जेवण झाल्यावरती समजा तुम्हाला 1 किलोमीटर चालून यायला सांगितलं तर तुमची चालण्याची शक्ती आहे का, हा एक साधा स्टँडर्ड नियम आहे. जर का तुम्ही ते करू शकत असाल न दमता न धाप लागता, तर तेवढं तुमचा आहार तुमच्यासाठी योग्य आहे असं समजायला काही हरकत नाही. बिलकुल. होऊ शकतं. स्टमकचे 4 पार्ट करायचे, 2 भाग जेवण करायचं, 1 भाग पाणी प्यायचं, 1 भाग एअरसाठी ठेवायचा. मोकळा सोडायचा. म्हणजे त्याचं जे चलन वलन स्टमक मध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही मिक्सर लावतो आपण, तेव्हा आपण समजा मिक्सर पूर्ण वरपर्यंत भरला तर त्याचं बाहेर येतं, मग त्याला रिफ्लक्स म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये. एक्झॅक्टली. एवढी जागा आपल्याला दिली तर ते मिक्सिंग चांगलं झालं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे इन दिस कोविड टाइम इज देयर एनी मेडिसिन वी कॅन टेक विच कॅन प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन like any other nasal oil or gel making? पहिला पार्ट नाही ऐकू आला. In COVID time, is there any medicine we can take which can protect us from viral infection, like nasal or gel making? नेझल हे तर नस्य तर डे 1 पासनं तसंही रोज करायला दिनचर्येत आहे, पण अदरवाईज साधा अणुतेलाचं नस्य, काहीच नाही तर हळद घालून उकळून गार करून डब्बीत भरून ठेवलेलं तेल, हे सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आम्ही बघितलं. साधं कुठलंही पंचेंद्रिय वर्धन आहे, अणुतेल आहे, षडबिंदू आहे, खूप सारे औषधं, खूप सारी तेलं अवेलेबल आहे. त्याचे कोविड मध्ये फायदा तर आहेच आहे. वरून तुमचे केस गळणं बंद होतं, फॉर फिमेल्स एस्पेशली. केस पांढरे कमी होणं होतं, पांढरे होत नाही केस, झोप छान लागते आणि तुम्हाला फ्रेश वाटतं. प्लस हे सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे. आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिस साठी पण एक्झॅक्टली सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, डोळे व्हॉट नॉट म्हणजे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. In case of insomnia or disturbed sleep, should Ayurvedic medicine be taken for the long time period? Insomnia बद्दल प्रश्न विचारलाय. एक्झॅक्टली. बट कॉज ऑफ द इन्सोमनिया यू शुड नो. काय कशा त्याच्यात जॉब हॅबिट्समुळे आहे की एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल. आजकाल एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल इज वन ऑफ द मेजर कॉज फॉर इन्सोमनिया. खूप कंटिन्युअस. आणि जे तुम्ही आजकाल प्रोजेक्ट्सवर असतात, दिवस रात्र असतात, दॅट इज वन ऑफ द कॉज जर तुम्हाला थोडं कमी करता यायला तर जास्त बरं होईल. मग राहिला इन्सोमनिया, तुम्ही लॉंग टर्ममध्ये घेऊ शकता आयुर्वेदिक मेडिसिन, नो प्रॉब्लेम. पण सोबत नसते आणि बाकी शिरोधार आहे करायला हवं. नो साईड इफेक्ट फ्रॉम आयुर्वेदिक मेडिसिन. अंजली झाली असेल तर मला पण 2 व्हॉट्सअपवर क्वेश्चन्स आले आहेत. फास्ट घेईल एकदम 2-3 सेकंड मध्ये, नाही तर ते लोक मला मारतील. तर एक विशाल अभ्यंकरचाच आहे की कोविड मध्ये वाफ घेणं कितपत योग्य आहे आणि त्याचा काही इम्पॅक्ट होतो का?
कोविडमध्ये कोरोनामध्ये वाफ घेणं कितपत योग्य आहे. आजकाल खूप आम्ही ऐकलं की वाफ घ्या खूप स्टीपर्स पण विकल्या गेल्या आहेत. कितपत योग्य आहे ते? नाही, बेसिकली वाफ घेणं हे स्वेदनाचा प्रकार आहे, म्हणजे ती एक ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये. आणि जर का एका स्वेदन म्हणजे शुष्कता आणणार, म्हणजे ड्राय अप करणारी गोष्ट आहे. जर का तुमचं नाक खूप भरलेलं आहे, वाहतं आहे किंवा खूप कफ आहे, अशा केसमध्ये तुम्ही स्टीम घेतला तर चालेल. पण तुमचं नाक कोरडं आहे आणि तुम्ही स्टीम घेतला तर नाकातनं रक्त येईल, मग विशाल जर असेल काय तू स्थिती आहे त्यानुसार स्थितीनुसारच तुम्ही ते केलं. एक्झॅक्टली. विशाल तुला कदाचित उत्तर मिळालं असेल. आणि प्रशांत एक बस लास्ट मला जो व्हॉट्सअपवर आलेला आहे की एक्सरसाइजची किती लिमिट असायला पाहिजे, हा आशिष देशमुखचा एक क्वेश्चन आला होता. एक्सरसाइजची पर्सन टू पर्सन व्हॅरी होते लिमिट. आणि तुम्हाला तुमची जी हे ऋतुकाळ असतो त्यानुसार तुम्हाला, जशी कीर्ती बोलली की उन्हाळ्यात करायला पाहिजे, ज्याची ज्याची लिमिट असेल त्यांनी आपल्या शक्तीनुसार व्यायाम करायला पाहिजे. अति सर्ववरती कुठलेही राहू, मग ते मेंटल एक्सरसाइज राहू और फिजिकल एक्सरसाइज राहू. तुमच्यासोबत वार्तालापाला कदाचित अमोलला पुढच्या 2 तास घ्यावं लागणार आहे. मला वाटते क्वेश्चन आन्सर्स झालेले आहेत. मीनाक्षी प्लीज पुढचा. आणि पुढचा अगदी महत्वाचा कार्यक्रम आहे जो की आता अमोल निभावणार आहे, तो म्हणजे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानणे. तर अमोल, आता तुझ्याकडे माईक सोपवतोय. अमोलला हॅलो. मी कीर्ती कोतवालीवाले, चांदवलकर, म्हणजे आता चांदवलकर पण कोतवालीवाले मॅडमची मुलगी. आणि मला फोन आला होता की तुम्ही प्लीज जॉईन करा. तर मला वाटलंच होतं की डॉक्टर कीर्ती तारे नक्कीच राहणार. बाकी तर आय एम सॉरी, तुम्हा लोकांना मी ओळखत नाही. पण मला ना खरंच इतकं छान वाटतंय, म्हणजे आईनी हे खरोखर अटेंड करायला हवं होतं. म्हणजे अमोल, आय एम सॉरी तुमचा वेळ घेते. नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण कीर्ती, आय विल सेंड यू रेकॉर्डिंग. आपल्याकडे रेकॉर्डिंग असणार आहे, सो मी डेफिनेटली पाठवेन मॅडमला रेकॉर्डिंग. दॅट विल बी रिअली, कारण की आईला थोडंसं स्किन प्रॉब्लेम होऊन राहिलाय आणि आईचं खूपदा म्हणणं झालंय की मला कीर्तीला भेटायला जायचंय. कीर्ती नोज की हाऊ मच आई इज फॉन्ड ऑफ यू पीपल. आणि सतत मला म्हणत असते की मला कीर्तीला, मी ठाण्यालाच असते त्यामुळे कीर्तीला आई सतत भेटत असते. आणि खरंच आज म्हणजे आईनी खरंच अटेंड करायला हवं होतं, हे माझी स्वतःची खूप इच्छा होती. आता हे अटेंड केलं. ऍक्च्युली मी थोडं लेट जॉईन केलं, बट इट वॉज रिअली व्हेरी नाईस. थँक्यू कीर्ती. तर एक जास्त वेळ नाही घेत कारण की उशीर पण झालेला आहे. पण शेवटी मी असं फॉर्मली खूप ते आभार नाही मानणार. पण कसं असतं की कुठलाही कार्यक्रम असतो तो काही एकट्याच्या भरोश्यावर होत नाही. तर मैत्रसंवाद पण त्याला काही अपवाद नाही आहेत. आणि याच्यामध्ये मी दोन्ही आपले डॉक्टर्स, ते खूप त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं त्यांनी वेळ दिला, म्हणून आय रिअली अप्रिशिएट युअर टाईम. म्हणजे ॲट टाइम्स, कारण की कुठलाही कार्यक्रम करायचा म्हणजे त्याच्यासाठी ग्राउंडवर्क करायला लागतं. तर आम्हाला पण यांच्याबरोबर 2-3 सेशन्स बसून आम्ही प्रिपरेशन करत होतो. सो कीर्तीनी पाहुणे आलेले असतानाही वेळात वेळ काढून तिचा वेळ दिला कार्यक्रमासाठी. प्रशांतनी त्याची प्रॅक्टिस, तो यवतमाळला ट्रॅव्हल करतो विकेंड्सला प्रॅक्टिससाठी, त्याच्यातनं वेळ काढून तो आला, त्यांनी वेळ दिला विवेकला. सो त्याच्यासाठी खरंच वी अप्रिशिएट यू. आणि कसं आहे ना की आम्ही इनपुट्सवरती काम करतो. आम्हाला जे इनपुट्स येतात, कारण की आता शाळा संपून जवळजवळ 30 वर्ष झाली. सो काही चेहरे लक्षात आहेत आणि काही नावं लक्षात आहेत. तर काही नावं लक्षात आहेत तर त्यांचे चेहरे विसरले गेलेले आहेत. सो तुषार वखरे, थँक्यू म्हणेन मी तुला, कारण की तू धनंजयला इनपुट दिला, तो माझ्यापर्यंत आला. सागरनी पण मला हेल्प केली, सागर देशमुख बी सेक्शन. आणि त्याच्यामुळे आम्ही कीर्तीपर्यंत पोहोचू शकलो. आणि नंतर असं लक्षात आलं की मी पण ठाण्यात राहतो आणि कीर्तीचं घर 2 ब्लॉक पलीकडे, आणि मी आणि अश्विनी कीर्तीकडे आसवरीला अनेकदा घेऊन गेलो होतो लहान असताना माझी मुलगी. सो तेव्हा हे सोमलवारचं कनेक्शन माहिती नव्हतं अजिबात. त्याच्यानंतर हेरमनी प्रशांतचा इनपुट दिला, कारण प्रशांतला ओळखत होतो, शाळेमध्ये बरेचदा बोलणं व्हायचं, पण गेल्या 30 वर्षात काही कॉन्टॅक्ट नव्हतं, त्यामुळे माहिती नव्हतं. त्याच्यानंतर बी सेक्शन मधली आणखीन काही नावं आहेत जी आम्हाला अगदी मागच्या वीकमध्ये कळली की बी सेक्शन मधनं आला 1991 बॅचच्या 4 डॉक्टर्स आहेत, इन्क्लुडिंग प्रशांत. सो आम्ही उरलेले
3 जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना पण ॲप्रिशिएट करतो. अनफॉर्च्युनेटली अगदी 7 दिवस आधी कळल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण बी सेक्शन मधले माझे मित्र माझा निरोप किंवा आमचा निरोप त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवतील. याच्यामध्ये डॉक्टर राधा अंधारे किश्ती, त्याच्यानंतर मंजुषा हिंगे, आता प्रज्ञा दुहीजोड आणि डॉक्टर वंदना धामणे. सो अशी ही नावं आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे इनपुट्स साठी पण आम्ही प्रयत्नशील राहू जरा चांगले, म्हणजे यावेळेला हे जे राहून गेलो होतं याच्यावरती काम करून वी विल ट्राय टू ब्रिज द गॅप. आणि मैत्र संवाद हा एक ओपन फोरम आहे मित्रांनी मित्रांसाठी केलेला, त्याच्यामुळे शाळेतल्या किंवा इतर कोणालाही याच्यावरती होस्ट म्हणून यावंसं वाटलं तर यु नो फील फ्री टू रीच आउट एनीबडी ऑफ अस आणि वी विल बी मोर दॅन हॅपी टू अकॉमोडेट. आणि दुसरं आणखीन एक सांगतो शेवटी की एक रेफरन्स देतो छोटासा, म्हणजे तुम्हाला असे लक्षात येईल की मागे मी एकदा सुधीर गाडगीळ प्रसिद्ध निवेदक त्याचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तो एक जगावेगळी मुलखा वेगळी माणसं नावाचा एक कार्यक्रम करायचा दूरदर्शनच्या जमान्यात. सो तो कार्यक्रम पूर्ण वर्षभर चालला होता. तर वर्षभरातले जेवढे आठवडे असतात तेवढे आठवड्याचं एक एक एपिसोड यायचं. तर त्या 52-54 आठवड्यांमध्ये त्याला पुण्याच्या बाहेर जगावेगळी माणसं पाहायला कुठेही जायला लागलं नाही. सो तसंच आम्हाला जवळजवळ पुढचे 10 सेशनचे लोक आमच्याकडे रेडी आहेत आणि ते आपल्याच नागपुरातले आहेत. अगदी शाळेतले नसले तरी नागपूरच्या बाहेर जायची गरज नाही. प्रचंड टॅलेंट आहे आपल्या शहरामध्ये आणि माझ्या मते नागपूरच्या उन्हाळ्यात तापून सलाखून तो आणखीन जास्त तयार झालेला आहे. तर पुढल्या सेशनमध्ये आपण डी सेक्शनच्या रणजित दाणीला भेटूया अर्थपूर्ण चर्चा करायला. अमोल, जाण्यापूर्वी तुला लक्षात असेल सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन केले तर आम्हाला एक डॉक्युमेंटेड प्रूफ पण मिळून जाईल. तर प्लीज तू आपल्याकडून अपील कर की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून एक आपल्याला group photo घेता सगळ्यांनी येईल. शक्य असल्यास व्हिडिओ ऑन आणि करा. मला असं म्हणायचं होतं की शेंदेकर सर जर असतील तर त्यांनी पण 1-2 वाक्य आपल्याला बोलले तर खूप छान वाटेल. अमोल आहेत का सर? आहेत. हा, पाहतो. आहे. हो आहे सर. सर तुम्ही बोलणार का 2 मिनिटं? मला आय वाटतं थिंक तोपर्यंत आपण व्हिडिओ ऑन करूया सगळ्यांचे. अमोल तू एक फोटो घेऊन येशील. आणि सगळ्या मैत्री संवाद टीमचे खूप खूप आभारी की त्यांनी आम्हाला साधारण खरा आयुर्वेद काय किंवा जे काही आम्ही शिकलो ते संधी दिली. थोडक्यात थोडक्यात अनूप, वृषाली सगळ्यांना व्हिडिओ ऑन केले तर बरं होईल. एक जस्ट फोटो काढू. ज्यांचे नाही आहेत त्यांना सांग ना, नाव घे. अनूप पाठक, जयश्री पुराणिक, नरेंद्र तारे, मंगेश. प्रशांत, कीर्ती, खूप धन्यवाद. खूपच अप्रतिम झालं तुमचं संवाद आणि मार्गदर्शन. एक नंबर. थँक्यू सो मच. फारच उद्बोधक. छोटासा प्रयत्न. अनफॉर्च्युनेटली एक सेशन सुटला आमचा की आम्हाला एक जनतेसोबत पण संवाद साधायचा होता, पण वेळेची फार कमी असल्यामुळे कदाचित तो अमोल आपण नाही काय मला वाटलं की म्हणजे ही चर्चा आजची चालली असती अजून, म्हणजे आपण जर थांबवली नसती तर अजून तासभर माझ्यामध्ये सहज चाललं असतं. राईट. अमोल झाला ग्रुप फोटो? हो झाला घेतलाय. रंजन जॉईन झाला होता. रंजन खोत आहे का? रंजन सागर देशमुख पण आहे. हो सागर देशमुख तर पाहतोय आम्ही, बोलतो पण सागरशी. येस. खूपच छान संचलन. मीनाक्षी, विवेक, अंजली, अमोल अँड अजून बाकी आपली सगळीच टीम खूपच भारी. थँक्यू. आपल्याला फक्त भडीमार करायचा नाहीये तर आम्ही लिमिटेड जातो, त्याच्यामुळे इट शुडंट बी अ कमोडिटी. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार आले पुन्हा काहीतरी संवाद. सो ती नॉवेल्टी आपल्याला जपायची आहे. विषय वेगवेगळे हँडल करायचे आहेत, तर त्या दृष्टीने पण प्रयत्न चालले. येस. आणि अमोल या झालं. म्हणजे अमोलला थँक्यू, कारण की या प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांशी कनेक्ट होताच येतं
पण आजच्या या कार्यक्रमामुळे डॉक्टर कीर्तीशी प्रशांतशी पर्सनली कनेक्ट होता आलं आणि कीर्ती अतिशय छान संवाद साधते नेहमीच, याचा मला अनुभव आला. करेक्ट. खूपच छान. प्रत्येक ह्या खूप प्रश्नाची अतिशय खूप समर्पक उत्तरं दिली आणि स्पेशली मला ती म्युझिक ची अॅनॉलॉजी खूप आवडली. आयुर्वेद आणि संगीत. अमोल, जर ग्रुप फोटो झाला असेल तर क्लोजिंग नोट्स घेऊन घे. लास्ट झाला ग्रुप फोटो? हो, ग्रुप अमोल, फोटो झाला, एक क्लोजिंग पूर्ण नोट्स पण मैत्री झाले. समाजासाठी अमोल. शुभेच्छा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा परत. अमोल, एक विनंती होती. हा तुमचा ग्रुप सध्या 10th आहे, पण मी मागच्या वेळेला धनंजयचा कार्यक्रम ऐकायला आलो होतो ग्रुपवरती आणि आजचाही कार्यक्रम खूप छान झाला. ज्यांना इंटरेस्ट असेल 10D मधल्या त्यांना ग्रुपमध्ये इन्क्लूड करता येईल का? किंवा आम्हाला ही लिंक आता आमच्या ग्रुपमध्ये कीर्ती होती म्हणून तर आम्हाला कळतेच, पण पुढचे काही कार्यक्रम असतील आणि इंटरेस्ट असेल तर आम्हाला ते ऐकायला आवडतील, तर कसं करू शकाल? हो, डेफिनेटली. तेच मी सांगत होतो की वी आर गोइंग टू ब्रिज द गॅप. तर तेच मी म्हटलं की आपलं 1991ची जी बॅच आहे त्याच्यातनं प्रत्येक सेक्शनमधनं 2-2 रिप्रेझेंटेटिव्ह असा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे. सो हे सेशन झाल्यानंतर ते काम करूया, जेणेकरून इन्फॉर्मेशन आपल्याला पटकन सर्क्युलेट करता येईल. बरं, चालेल. थँक्यू. आणि थँक्यू. आई तर राहीलच, पण मला पण तुम्ही ऍड केलं ना तर मला खूप छान वाटेल. दिस इज माय पर्सनल. येस येस. तुमचा कार्यक्रम फारच छान झाला, आवडला. मी शुभदा दांडेकर, अमोलची आई. नमस्कार काकू. नमस्कार. नमस्कार. ओळखलं, आपण भेटलोय. हो हो, आपण भेटलोय. अमोल, बाय म्हणायची वेळ आली. चला क्लोज करूया. चला, टाटा. आणि थँक्यू भेटूया थँक्यू पुढच्या सगळ्यांना. सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. छान झाला कार्यक्रम. बाय बाय. गुड नाईट.
आहे.